कुमटेकर रोडवर काहीतरी चालू आहे आणि तुम्ही स्वतःला कानाखाली मारून घेताय. म्हणजे मला एक सांगा पंडित, असं वाटत नाही का आपली इमेज वगैरे जपावी? इमेजचा काय प्रश्न आहे? कॉमन मॅन आहे मी. एक जण मला आला होता, त्यांनी मला म्हटलं की तुम्ही स्वतःच नियम पाळत नाही, मग लोकांना काय नियम शिकवतात? म्हटलं ए बाबा, मी लोकांना नाही शिकवत, मी सरकारी कर्मचाऱ्यांना शिकवतो. तुम्हाला कधी असा थ्रेट कॉल आलाय? कारण की काहीतरी कुठेही काही जाऊन तुम्ही बोलता परत. म्हणजे मला कधी कधी असं होतं की पंडित जिवंत कसे काय अजून? 10-20 पोरं आली होती आणि त्या अंगावरच आले होते, म्हणजे मारायच्या भूमिकेतच असतील. तर मग म्हणे तुम्ही मोदींच्या विरोधात आहात का, मग तुम्ही असं का करताय तसं का करताय, असं त्यांनी मला प्रश्न विचारले होते. तर मी म्हटलं अरे मोदींनीच का पंतप्रधान व्हावं? आपल्यापैकी कधीतरी व्हा, आपण आयुष्यावर सतरंजाच उचलायचे. एकीकडे मोदींना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे ते आपले दंगेकर आहेत त्यांना प्रमोट करायचं, सुप्रिया सुळेंना प्रमोट करायचं. नाही, मला एक सांगा, खरं सांगा, आणि काँग्रेसकडनं तुम्हाला पैसे येतात ना? एक कोणीतरी मला असं सांगितलं, खरं खोटं माहीत नाही, की डॅनी पंडित आणि संतोष पंडित ह्या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे. भावाचा मुलगा आहे, चुलत भावाचा मुलगा आहे. सॉरी पंडित, पण मला राहत नाही म्हणून विचारतो. एवढी मोठी फॅमिली असणारा माणूस एकदम एकटा कसा काय पडतो? आज माझी परिस्थिती खराब झाल्यानंतर माझी फॅमिली वगैरे सगळं सोडून गेलं. तुटलो होतो, पण परत आलो. अख्ख्या दुनियाला नडणाऱ्या माणसाला मी आज जेव्हा मुलाचं नाव आलं तेव्हा तो संतोष पंडित बघितला जो कुठे बघितला नाही. का ते नाही माहिती. आज एका अशा माणसाला मी या पॉडकास्टवर बोलवलंय, म्हणजे ज्यांचं डोकं आहे थोडं गरम, पण खरं तर ते आमचे मित्र आहेत परम, म्हणून ज्यांना बोलवलंय. माझे अगदी शनिवारातले मित्र, ज्यांचं नाव आहे संतोष पंडित. पंडित धन्यवाद, तुम्ही माझ्या बोलवण्यावर इकडे आलात. पण काय सध्या काय चाललंय पंडितांचं? ते खड्ड्यांभोवती रांगोळी वगैरे काढणं बंद दिसतंय, काय अचानक? ते माझ्यामुळे कमी झालं ना आता. अच्छा, आता खड्डे, पुण्यातले खड्डे पंडितांमुळे कमी झाले? 100%. लकडी पुलावर 3-4 वेळा व्हिडिओ टाकले वर्षभरात. आता लकडी पूल जाऊन बघून या बरं, कसं डांबर टाकलंय, क्वालिटी. आणि नसेल तर पैसे आपली. अहो असं म्हणू नका, नाही तर तुमच्याऐवजी लोक, नगरसेवकांऐवजी लोक तुमच्याकडे येतील. नाही, तो तर प्रॉब्लेम झालेलाच आहे. सध्या सगळीकडनं फोन येतात, पंडित इकडे ड्रेनेज तुंबले, पंडित इकडे बस बंद पडली. आता काय, मी सगळीकडे एकटा थोडीच जाणार आहे. सगळ्या जनतेची जबाबदारी सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. नाही, सगळं बरोबर आहे, पण हे सगळं करताना मध्यंतरी मी तुमचा एक व्हिडिओ बघितला, तुमच्या चॅनलवर न पडलेला व्हिडिओ, पण त्याच्यामध्ये कुमटेकर रोडवर काहीतरी चालू आहे आणि तुम्ही स्वतःला कानाखाली मारून घेताय. म्हणजे मला एक सांगा पंडित, असं वाटत नाही का आपली इमेज वगैरे जपावी? इमेजचा काय प्रश्न आहे? कॉमन मॅन आहे मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. मी आज ते जे काही रस्त्यावर बंद खड्डे वगैरे पडले त्याच्यावर मी आंदोलन करतोय. तो माणूस म्हणतोय मी पत्रकार आहे आणि तो मला विचारतोय तुम्ही राहता कुठं? मी कुठं राहतो याच्याशी त्या पत्रकाराला काय घेणं आहे? काय घेणं आहे? म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली माझा ॲड्रेस त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विचारत आहात की याला सारा शाणं करा. काय घेणं आहे? मी पब्लिक प्लेसमध्ये आहे आणि मी पब्लिकचे मुद्दे मांडतोय की जो आमचा हक्क आहे आणि ते मी मांडतोय. तर तुम्ही जर मला विचारत असाल तुम्ही कुठं राहता, तुला काय घेणं आहे? मी कुठं का राहीनात? प्रॉब्लेम जो आहे कॉमन पब्लिकचा, तो प्रॉब्लेम मी बोलतोय आणि त्याच्यावर मी बोंब मारतोय, ते काम करून द्या. बाकी काय माझी अपेक्षा होती त्यावेळेस? आणि तू जर मला नाही ते विचित्र प्रश्न विचारणार तर भाऊ मी ऍक्शनला रिॲक्शन देणार ना. तुला मारायचं मारून स्वतःला? अरे तसं नाही, तुला मारायचा अधिकार नाही, पण मला तर मारायला अधिकार आहे ना. आणि त्याला समोरच्याला समजून जातं ना की हा स्वतःलाच मारू शकतो, तर आपल्यालाही 2 ठेवून देऊ शकतो. त्याला समजलं पाहिजे. आणि बेसिकली तो मनस्ताप असतो. अरे काय, कुठला मूर्खासारखा प्रश्न विचारतो? अरे याच्या पुढं काय उत्तर देऊ का? आता मी कुठं राहतो, काय घेणं आहे? मी कुठं राहिलं नाही, महानगरपालिका, हां पंडित इथं राहतात म्हणजे मग मी खड्डा दुरुस्त करू. पंडित इथं राहत नाही, मग खड्डा नाही दुरुस्त काय? असं काय आहे का? आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आहे, ते ऑल ओव्हर इंडियाचं आहे की नाही? बरोबर आहे. 1 कंट्री 1 टॅक्स केला की नाही मोदींनी? अख्खा देश एकत्र केला ना. आता महानगरपालिकेला मिळणारे टॅक्सेस पण आता केंद्राकडे नेले की नाही? मग 1 कंट्री 1 टॅक्स केलाय, तर 1 कंट्री 1 रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी त्यांनी. आता लोक म्हणतात बरोबर आहे की बाबा रस्त्यावरच्या खड्ड्यांना मोदी जबाबदार नाही. अगदी खरंय, पण मोदींचा फोटो लावून तर निवडून दिलं ना. मग ज्यांना निवडून दिलं मग त्यांच्याकडनं अपेक्षा नाही ठेवायचं, कशाला कोणाकडनं अपेक्षा ठेवायची? एवढं मोदींवर प्रेम काय पण तुमचं? चांगला माणूस आहे. अच्छा, हो. हे असं वागण्यामुळे मग आपली मैत्री फार वेगळी आहे. म्हणजे या पॉडकास्टच्या पण पलीकडे मला असं वाटतं, जेवढं मी तुम्हाला ओळखत असतो, तुमच्याकडनं ऐकत असतो,
मला खूप वेळा असा प्रश्न पडलाय तुमच्या या वागण्यामुळे. ठीक आहे, म्हणजे एक मित्र म्हणून मला प्रचंड भारी वाटतं तुमच्यासारखा मित्र असणं, पण घरचे वैतागत नाही की हा माणूस का असं वागतो, याला कसं सांगायचं? घरचे राहिलेच कुठे? बर, घरचे राहिलेच कुठे? सरकारच्या चांगल्या धोरणांनी, सरकारच्या चांगल्या निर्णयांनी असा देशोधडीला लागलो की परत सरकार उठूच देत नाही. जसं आत्ता परवाच्या दिवशी विजय मल्ल्याचा व्हिडिओ आला की या देशामध्ये व्यवसायात तुम्ही अडचणीत आलात की तुम्ही फ्रॉड आहात असं डिक्लेअर केलं जातं. बरोबर आहे. आपण कुठलंही काम, या देशातला प्रत्येक नागरिक कुठलंही काम जे करतो ना ते चांगल्या मनानेच करत असतो, पण तो आर्थिक अडचणीत आला ना की त्याला असं डॅमेज केलं जातं की त्याच्या टाळूवरचं काय काय लोणी खाता येईल ते सगळं ओरबाडायचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. आणि याच्यामुळेच तो वैचारिक किड्यावर मी त्या प्लॅटफॉर्मवर आलो होतो त्यावेळेस मी म्हटलं होतं ना, कोणाकडेच भीक नका मागून, कोणाकडेच हात नका बसरू म्हटलं होतं. आणि त्या पिरियडमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की वैचारिक किड्यावर प्लॅटफॉर्मवर मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मी त्या आर्थिक अडचणीवर लोकांना काय करायचं, तो व्हिडिओ आपला 2 मिलियन व्ह्यूजमध्ये गेला तो व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये मी ते एक शब्द बोललो होतो की तुम्ही तुमचं कर्म आणि कार्य करत राहा. तेच केलं मी 2-2.5 वर्षात. आणि जे लोक फक्त काय करतात आता त्या म्हणजे आपण 2-2.5 वर्षापूर्वी पॉडकास्ट केला होता तो वैचारिक किड्यावर, त्यावेळेस त्या मोटिवेशनचं पीक आलेलं होतं. जो तो उठतो तो मोटिवेशन झाला होता. मोटिवेशन. मी मोटिव्ह नव्हतं करत, मी लोकांना मोटिव्ह नाही केलं. माझे जे काही मी स्टेटमेंट दिले होते मी गेल्या 2 वर्षात खरे करून दाखवले. मी माझं कर्म आणि कार्य करत राहिलो. मी कुठेही माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं नाही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज 1 मिलियन क्रॉस आहेत. बरोबर आहे. म्हणजे नुसत्या फोपाट्या नाही मारल्या. हे मोटिवेशन जे देणारे आहेत ना ती गाढवच म्हणीन. त्या मोटिवेशन देणाऱ्या गाढवांपैकी एकाने रस्त्यावर उतरून एखादं काम सक्सेस करून दाखव ना, की मी नुसतीच बडबड नाही करत आहे, जे मी बोलतोय त्याप्रमाणे कृत्य करून दाखवतो आणि मी ते सक्सेस करून दाखवतो. आज संतोष पंडितनी 2 वर्षापूर्वी जे शब्द काढले होते, कोणासमोर हात पसरू नका, तुम्ही तुमचं कर्म आणि कार्य करत राहा, ज्या दिवशी देवाला वाटेल ना देव तुम्हाला पुन्हा वर नेईल. आज 2 वर्षात केलं की मला. आज कुठं होतो 2 वर्षापूर्वी? काय अवस्थेत होतो? तुम्हाला मी भेटलो होतो, तुम्ही मला पाहिलं होतं. वैचारिक किड्याच्या तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो. काय अवस्था होती माझी, काय परिस्थितीत होतो मी त्यावेळेस? माझ्या खायची मारामार होती. तुम्ही खोटं नाही बोलणार, माझी खूप परिस्थिती खराब होती. मी 4-4 दिवस त्यावेळेस जेवत नव्हतो. तुम्ही हे पण सांगितलं होतं की माझं मागचं आयुष्य खूप वेगळं आहे आणि आत्ताचं आयुष्य नंतरचं खूप वेगळं आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक विषय लक्षात आला होता की पंडितांसारखा माणूस, आणि तुम्ही मला सांगितलं होतं की मी आयुष्य संपवायला निघालो. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की बरेच जण मुलांना किंवा अगदी आत्ता तरुणपणातच मुलांना असं वाटायला लागलं की काही होणार नाही आपल्या आयुष्याचं आणि ते संपवून टाकतात. मला जरा त्या फेजबद्दल ऐकायचं की तुम्ही त्याला कसं टॅकल केलं, कुठल्या फेजमधनं गेलात. मला मित्रांनो हे सांगायला तुमची परवानगी असेल तर, की पंडितांनी मला अगदी हे पण सांगितलं की बाहेर झोपण्याची वेळ आली, म्हणजे आपण खूप मोठमोठ्या हिरोजचं उदाहरण देतो लोकांना, पण पंडित तुम्ही हे सगळं बघितलं आणि त्यातनं तो बाउन्स बॅक कसा काय जमला? संपलोच आहे तर समोरच्याला मारून मरू. बरोबर आहे. आणि या परिस्थितीत आपण कोणामुळं आहोत? सरकारमुळं. आणि मी बऱ्याच वेळा एक गोष्ट म्हणजे आपल्या वैचारिक किड्यावर प्लॅटफॉर्मवर पण एक गोष्ट बोललो होतो की सर्वसामान्य माणसाला नोकरी लागली, धंदा वाढला, त्याच्या अकाउंटला 4 पैसे आले की सरकार त्याच्याकडे इन्कम टॅक्स मागतं. ज्यावेळेस त्याची नोकरी जाते, ज्यावेळेस त्याचा धंदा बुडतो, सरकार कुठं असतं? बरोबर आहे. आज मी चांगला कमवतोय तर सरकार माझ्याकडनं टॅक्स घ्यायला येईल, पण मी अडचणीत आलो तर सरकार मला विचारणार नाही. बरोबर आहे की नाही? जर मग या सगळ्या गोष्टीला कारणीभूत नेमकं कोण आहे तर ते सरकार आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लोक युट्यूबवर व्हिडिओ बघत होते, पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी याचा स्टडी करत होतो की या परिस्थितीशी लढायचं कसं. आणि त्याच पिरियडमध्ये बरीच लोक मला आर्थिक अडचणीत सापडत होती, त्यांचे फीडबॅक्स मिळत होते, त्यांचा जो काही मी अभ्यास करत होतो, त्यांच्या बोलण्यातनं काय दिसत होतं, हे जे मी काम करत गेलो त्याच्यातनं माझा हा सगळा कॉन्फिडन्स ॲटोमॅटिकली बिल्ड झाला. आणि मी सरकारशी लढायला रस्त्यावरच उतरलो. म्हटलं भाऊ आता यांना नाही सोडायचं, आता यांना सोडायचंच नाही. आज जे मी काम करतोय, बरोबर आहे, आज खूप लोकांना असं वाटतं की अरे 70 वर्ष झोपला होता का, आज मोदी आले तर तू बोलतो. मग 70 वर्षासारखा तुम्ही देश चालवताय, तुम्ही इनडायरेक्टली ऍक्सेप्ट करताय ना. पण गव्हर्नमेंटचा काय संबंध? म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी घडलं त्याच्यात गव्हर्नमेंटचा काय संबंध? म्हणजे संतोष पंडित संपला कधी होता? जे मी तुम्हाला म्हटलं मुंबई टेररिस्ट अटॅकमध्ये माझं नुकसान झालं, मी देशोधडीला लागलो आणि त्या पिरियडमध्ये माझं घर गेलं, सगळा धंदा गेला. कुठला व्यवसाय? माझा ट्रॅव्हलचा व्यवसाय होता. माझं घर गेलं, माझ्या गाड्या गेल्या.
मी ज्यावेळेस हप्ते थकायला लागले तर गाड्या उचलून नेल्या. मी ज्या गाड्या वापरत होतो, मी काय त्या छोट्या छोट्या गाड्या थोडीच वापरत होतो. माझ्याकडे करोला, कॅमरी, मर्सिडीज अशा मोठ्या मोठ्या ब्रँडच्या गाड्या होत्या. आता या ब्रँडच्या गाड्या आज धंदा म्हणजे मुंबईमध्ये टेररिस्ट झाला, रातोरात सगळे फॉरेनर देश सोडून पळून गेले. तर गव्हर्नमेंटने काय केलंय? सिक्युरिटी देणं गव्हर्नमेंटचं काम आहे. कसाबला मी थोडीच आणलं. सिक्युरिटी तर काय गव्हर्नमेंटचं काम आहे. हां, आज सिक्युरिटी फॉल्समुळे आज तो अतिरेकी तुमच्या देशात घुसले ना, तर ही चूक कोणाची आहे? बरं, याच्यावर आज ताज हॉटेल सारख्या लोकांसाठी लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या, पण आमच्यासारखे छोटे छोटे लोक पण त्याच्यात मेले. ते दिसत नाहीत. बरोबर आहे. आम्ही दगडच आहोत. आम्ही म्हणतच नाही आम्ही गहू आहोत. गहू टाटा आहेत, आम्ही दगडच आहोत. पण गव्हाबरोबर दगडही भरली जातात. पण त्या दगडीला काय किंमत आहे की नाही? दगडाला काही किंमत आहे की नाही? आम्ही म्हणतच नाही की आम्हाला काही तुम्ही द्या. पण त्यावेळेस ज्या बँकेचे रिकव्हरीवाले वगैरे यायचे, माझे हप्ते थकलेले होते, बँकेचे रिकव्हरीवाले काय तमाशा करायचे माझा, काय तमाशा, मला काय काय घाणघाण शिवे द्यायचे. आणि त्यावेळेस आहे ना, त्यांनी जो काही शिवीगाळ मला केली त्याच्यातनं मी तयार झालो होतो, कोडगा झालो होतो. आता काय आहे, तुमच्या चॅनलवर शिव्या नाही द्यायच्या, मला इच्छा नाही. तो आपलं नवीन चॅनल चालू होतं त्याच्यावर मला शिव्या नाही द्यायच्या. अक्षरशः म्हणजे तुझ्या घरी येऊन हे करतो ते करतो. 2008-9ची गोष्ट सांगतोय, 9-10ची गोष्ट सांगतोय. जर ह्या भाषेत रिकव्हरी करणारा माणूस तुम्हाला फोन करून भाषा अशी वापरत असेल तर काय आहे? पण या गोष्टींनी राग येऊन मी टेररिस्ट नाही झालो. पण येस, की सरकारशी लढण्यासाठी मी काहीतरी चान्स शोधत होतो आणि तो मला चान्स सापडला. म्हणजे पहिले तर सापडले होते मोदी. 2014मध्ये म्हणले होते ते मी विकास करणार, म्हणून मी त्या काँग्रेसला सोडून भाजपसाठी काम केलं. पण एक मिनिट थांबा, तुम्ही भाजपसाठी काम केलंय? हो. काय सांगता? पण प्रचारात केलेलं आहे. पंडित समजतात तुम्ही. हेमंत रासनेंना फोन करा, मी त्यांच्यासाठी 2014मध्ये प्रचार करत होतो की नाही. आणि ते सोडा, दगडूशेठ मंडळातली मित्र आहेत माझे, आहेत की नाही ते त्यांना विचारा. आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हेमंत रासनेंना मी फुलाचा गुच्छ दिलाय. मला हे पटतच नाही. मोदींच्या नावाने शंका करणारा माणूस म्हणतो की मी बीजेपी साठी काम केलंय. एक मिनिट. आता कसं असतं माहितीये का, बाबांकडनं काही नाही मिळालं तर माणूस आईकडे जातो. बरोबर आहे. पण बाबाही देत नाही, आई पण देत नाही. आई म्हणणार की बाबांनी कधी दिलं का, म्हणून मी पण नाही देणार. मग बाबाही घोडा लावतात, आई पण घोडा लावतात. तर भाऊ दोघांना घोडा लावायची गरज आहे ना. बरोबर आहे का नाही? अरे तुम्ही मला जन्मालाच कशाला घातला? आम्ही इथं जन्माला आलेलो आहे, आमच्यामुळं तू होईस आणि तू आम्हालाच घोडा लावणार. सोडणार सोडीचे मी नाही सोडणार. तुम्ही मला जन्माला घातलं, मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं मला जन्माला घाल. कसं आहे माहिती आहे का, आपण सहन करत जातो म्हणून सहन करायला लावतो. भाऊ सुट्टी नाही. आज काँग्रेस मूर्खासारखं वागली, त्यांच्याकडनं सिक्युरिटी फॉल झाला, माझा धंदा बर्बाद झाला. एक्सपेक्टेशन होते मोदींकडनं, पण मोदीजींनी सत्तेत आल्यानंतर जे जे निर्णय घेतले आणि त्या निर्णयानंतर त्यांनी ज्या ज्या गमती जमती केल्या, हसण्यासारखं होतं. 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार, स्विस बँकेतनं काढणार. आले का? स्विस बँकेचं नाव तरी काढतात का ते? स्विस बँकेचं नाव काढणार का? आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला कधीच मतं मिळाली नाहीत. 2014मध्ये राम मंदिराचा पण मोदींनी काढला नव्हता. मोदी 2014मध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले होते. खरंय का खोटं आहे? माझं चुकत असेल तर चप्पल काढून मारायचे. विकास मीन्स काय? लोकांची आर्थिक सक्षमता वाढणं हे इम्पॉर्टंट होतं. बरोबर आहे. लोकांना सिक्युरिटी मिळत नसेल तर ती सिक्युरिटी मिळणं इम्पॉर्टंट होतं. आज आपण आपलं पोटाची खळगी भरायला दिवसभर कुठं असतो? आपण रस्त्यावर असतो. रस्त्यावरनं इकडून इकडं जातो, तिकडं जाऊन आपण आपली रोजीरोटी कमवून आणतो आणि त्याच्यातनं आपलं घरदार, आपला प्रपंच चालवत असतो. तो रस्ता नीट पाहिजे की नाही? बेसिक गोष्ट आहे ती. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मधली बेसिक गोष्टच जर खराब असेल तर महाराज अजून काय पाहिजे? आणि यांना काय बोललं की मोदींसाठी मोळच. अरे कसली कॉन्सेप्ट आहे, कसला मोळ? अरे काय केलं तू? असं काय दिवे लावले? आता आज मुरलीधर नाही वाटत याच्या खाली कमेंट येतील मोहळांच्या कार्यकर्ते? येऊ दे ना. मी आज अख्ख्या भारतातल्या मोहळांचा सोडा, मी अख्ख्या भारतातल्या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व राजकारण्यांना आज तुमच्या मंचावरनं ओपन चॅलेंज देतो की त्यांनी माझ्या समोर, जनतेसमोर लाईव्ह चर्चेला येऊन माझ्यासोबत बसावं. पंडित आणि एक मिनिट मी काय म्हणतोय ते माझं पूर्ण होऊ देत. सर्व राजकीय पक्षांच्या सर्व राजकारण्यांना माझं ओपन चॅलेंज आहे तुमच्या या पॉडकास्टवर की कुठल्याही राजकारण्यांनी जनतेसमोर माझ्यासोबत चर्चेला येऊन बसावं आणि चर्चा ऐकताना जनता ही जज असेल.
आणि जनता हातात अंडी आणि टोमॅटो ठेवेत. माझं चुकलं तर मला मारेल आणि जो बोलायला माझ्याबरोबर चर्चा करायला आलेला आहे तो चुकला तर त्याला मारेल. बघू कुठला राजकारणी येतो. आणि ह्या चर्चेला एकही राजकारणी येत नसेल तर असल्या गाढवांना आपण सत्तेत बसवलंय का हा प्रश्न आहे. बाकीचं ते काँग्रेस भाजप गेलं, मला त्यांच्याशी काही घेणं देणंच नाहीये. पक्ष गेले तेल लावत. इम्पॉर्टंट काय आहे, पब्लिकच्या फेवरमध्ये तुम्ही करता काय. आज 10-11 वर्षामध्ये जेवढी अदानीची डेव्हलपमेंट झाली ना तेवढी कुठल्या अंधभक्ताची झाली ते सांगा मला. सांगा ना मला एक अंधभक्त सांगा अदानीपेक्षा माझी श्रीमंती वाढली, एक शोधून आण. अरे जर तुमची एवढी श्रीमंती वाढली असते ना गाढवांनो तर तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली मला कमेंट करत ट्रोल नसते करत बसले. अदानी येईल का मला ट्रोल करायला. हा अदानी नोट पिटतोय महाराज, अदानी नोट पिटतोय. आणि हेच काँग्रेसच्या काळात हेच श्रीमंत होते, आजही ते श्रीमंत आहेत. तुझं माझं काय झालं. 2 वर्षापूर्वी पण पॉडकास्ट करत, आजही पॉडकास्टच आहे. पुढं कुठं गेलो. वा वा, म्हणजे मानलं. पण पंडित एवढं सगळं बोलून पण मी तुमच्यावर नाराज आहे. एका ठिकाणी आमच्या मोदींना म्हणजे तमाम जनतेच्या मोदी, परत म्हणतील माझे मोदी, एकीकडे मोदींना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे काँग्रेसचे ते आपले दंगेकर आहेत त्यांना प्रमोट करायचं, सुप्रिया सुळेंना प्रमोट करायचं. नाही, मला एक सांगा, खरं सांगा, आणि काँग्रेसकडनं तुम्हाला पैसे येतात ना. मला प्रूफ करून दाखवा. आता आम्ही कुठे अकाउंट बघायला गेलो. अहो ईडी आहे ना, सीबीआय आहे मोदींकडं, रेट टाका. सुळे आणि दंगेकरांना तुम्ही कसं काय प्रमोट. त्याचं उत्तर देतो. रवींद्र दंगेकर पोटनिवडणुकीत निवडून आले. बरोबर. त्या पोटनिवडणुकीच्या वेळेस मी त्यांना समर्थनार्थ व्हिडिओ किंवा कुठं माझी पोस्ट मला दाखवून द्या. बरं. पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर त्या माणसाचं कामाची मी पद्धत बघितली. बरोबर आहे. कामाची पद्धत बघितल्यानंतर म्हणून मी त्यांना लोकसभेमध्ये प्रमोट केलं. बरोबर. सुप्रिया सुळे आणि त्यांना जे प्रमोट केलं ना तरी माझा तो व्हिडिओ काढून बघा. त्याच्यात रवींद्र दंगेकरांना पाठिंबा म्हटलंय, काँग्रेस हे नाव वापरलेलं नाही. काँग्रेस जर नाव वापरलेलं असेल ना तर मला आत्ताच फासावर चढवा. दुसरी गोष्ट, सुप्रिया सुळेंचं नाव घेणार तर आज 2014ला पण त्या निवडून आल्या, खासदार होत्या. 2019मध्ये पण त्या खासदार होत्या. त्यांना दोन्ही टर्ममध्ये संसद रत्न पुरस्कार कशाला, शरद पवारांची मुलगी म्हणून दिला का. शरद पवारांची मुलगी म्हणून त्यांना ते पुरस्कार दिला का. आज संसदेमध्ये ते जनतेचे मुद्दे प्रॉपर पद्धतीने मांडतात म्हणून त्यांना संसद रत्न मिळाला. बरोबर आहे का चूक आहे. जर जो माणूस जनतेचे मुद्दे त्या केंद्रामध्ये जाऊन प्रॉपर पद्धतीने जर मांडत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं काही चुकीचं आहे. आज नागपूरपर्यंत जायची माझी अवकात नाही, मी नितीन गडकरींना पण प्रमोट करीन. नितीन गडकरींचं काम चांगलं आहे, फक्त हायवे पुरतं. सिटीमध्ये त्यांचं कुठं डोकं जातं मला नाही माहिती. बरोबर आहे का चूक आहे. आज नितीन गडकरींसारखा एवढा चांगला माणूस माहिती असताना सुद्धा शहरांमध्ये रस्त्यांची अवस्था जर अशी असेल तर याच्यावर ट्रोल करावं लागेल ना मित्रा. मग मोदी काय कोण काय मला त्याची काय घेणं आहे. पण एवढ्या सगळ्या नेत्यांना नावं ठेवायची, संतोष पंडितांचा आवडता मंत्री कोण किंवा नेता कोण. एकही नाही, सगळे स्वार्थी आहेत. पब्लिकच्या हितार्थ कोणी काम नाही करत. वेळ आल्यानंतर सगळेजण स्वतःच्या तुंबड्या भरतात आणि निघून जातात आणि त्यांना माहिती या देशाचं काही नाही होणार आहे. आणि हा विश्वास त्यांनाही आहे आणि तोच विश्वास जनतेलाही आहे. आमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले की राव वास का. मग बरं आहे ना, निवडून आले ना. बरं मग तुम्ही काय म्हणता काम नाही करत. मग केलं ना ते लाडक्या बहिणीचं पैसे मिळाल्यानंतर, सत्ता मिळाल्यानंतर विचारा ना स्क्रुटिनीमध्ये काय 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 होतंय महिलांबरोबर. आज त्यांनी ते पैसे दिले खरे इलेक्शनच्या वेळेस, लोकांना वाटलं अरे आपली तर काय चांदीच जातात दर महिना 1500. निवडून आल्यानंतर सगळी स्क्रुटिनी करून नाही त्या लोकांनी घेतलेल्या पैशांकडनं पण त्यांच्यावरनं रिकव्हरी चालू आहे की त्यांची. पंडित काय वाटतं 10 वर्षांनी हा देश कुठं दिसतो. इथंच हम ना सुधरे ते ना सुधरे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे आणि बोंबलत बसायचं. लोकांना ऍक्शन कोणालाच घ्यायची नाही. पण ठीक आहे, तुम्ही मान्य बाबा पॉलिटिकल लोकांना घेता, पण तुम्ही जनतेला पण घ्यायला लागलात. जनतेच्या पण मागे जाता आणि त्यांचे पण व्हिडिओ काढता. कुठल्या जनतेच्या मागे काढलाय. काहीतरी ते कोणीतरी पोलीस लिहिलं होतं, कोणीतरी सरकार लिहिलं होतं. जनता आहे, ती जनता आहे का सांगा ना. ती जनता असेल तर मी सगळं काम बंद करून टाकेन. ती जनता आहे, ते जनता नाहीये. हेल्मेटवरनं पण तुम्ही कुठल्या लोकांना अडवता. मी कुठल्या हेल्मेटवरनं अडवलं. हेल्मेटवरनं मला व्हिडिओ दाखवा. मी नियम पाळत नाही. एक जण मध्ये आला होता, एक जण मला आला होता, त्यांनी मला म्हटलं की तुम्ही स्वतःच नियम पाळत नाही, मग लोकांना काय नियम शिकवतात. म्हटलं ए बाबा मी लोकांना नाही शिकवत, मी सरकारी कर्मचाऱ्यांना शिकवतो.
सगळ्यात पहिली गोष्ट, जे पोलीस पाट्या लावून फिरतात, महाराष्ट्र शासन लावून फिरतात, भारत सरकार लावून फिरतात ना, त्यांना शिकवतो मी. एक कॉमन मॅनवर कधीच हल्ला केला नाही. कॉमन मॅन हा टॅक्स पेअर आहे, मालक आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तर आपण पैसे पे करणार असतो, तर आपली आवभगत केली जाते की नाही? बरोबर. हां, मग देशामध्ये काय होतं, जो टॅक्स पेअर आहे त्याला घोडा लावला जातो. खरं आहे का खोटं आहे? हां, कॉमन मॅनला व्हॅल्यू कुठं आहे? आणि हे जे महाराष्ट्र शासन, पोलीस आणि भारत सरकार वगैरे लावून फिरतात ना, ही लोक कोण आहेत माहिती आहे का? कोण? ही सरकारमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत ना, त्यांचे नातेवाईक, मित्र आणि लागे संबंध असलेली लोक आहेत. बरोबर आहे. आणि हे महाराष्ट्र शासन वगैरे, भारत सरकार वगैरे लावून का फिरतात माहिती आहे का? त्यांना माहिती आहे की देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची खूप कमतरता आहे. बरोबर आहे. कुठं पार्किंग नाही आहे, कुठं ट्रॅफिक जॅम आहे, कुठं पोलीस अडवतात. तर पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये, नो पार्किंगमध्ये गाडी बिंदास जरी लावली तरी कोणी आपलं वाकडं करू नये म्हणून ते बोर्ड लावून फिरतात. पण पंडितांची दहशत आहे. म्हणजे मी असं लोकांमध्ये बघतो की बाबा पंडित आहेत, काय विचारतील सांगता येत नाही आणि आपलं काय होईल माहित नाही. पण ती दहशत असणं गरजेचं आहे. काय चुकीचं आहे का वाईट आहे ते पब्लिकनी सांगावं. पण जनता घाबरते ना. जनता नाही घाबरत, उलट जनतेच्या कमेंट वाचा. माझा कुठलाही व्हिडिओ आला की सगळ्या कमेंट वाचा. त्या कमेंट बॉक्समध्ये कळेल की जनता घाबरते की नाही घाबरत. जनता नाही घाबरत. हा, जनता एका गोष्टीची घाबरते की अरे बाबा या माणसाचे बोलायचं की नाही बोलायचं. बरं, सगळ्या मुद्द्यांवर मी नाही बोलू शकत. आलं का लक्षात? आज मी म्हणजे स्पष्टपणे आज मी हे सांगतो की खूप लोक तळमळतेने खूप विषय घेऊन माझ्याकडे येतात. मला वाईट वाटतं की मी त्यांच्यासाठी मदत नाही करू शकत. खूप वेळा आठवतो एखादा प्रसंग आत्ताच आहे. आत्ता मी इथे यायच्या आधी परवाच्या दिवशी एक मी व्हिडिओ टाकलाय. महाराष्ट्र पोलीस पत्रकार काहीतरी शोध पत्रकार असं काहीतरी एक गाडी मी पकडली होती. बरोबर आहे. आणि त्याच्या गाडीच्या काचा काळ्या होत्या. तर त्याच्या ड्रायव्हरने आत्ता म्हणजे त्याच्या गाडी मालकाने मला फोन केला आणि त्याने मला सांगितलं की म्हणे मी खूप आर्थिक अडचणीत आहे, माझे ते इन्शुरन्स भरायचे पैसे नाही आहेत आणि माझ्याकडं रिन्युअल करायला पैसे नाही आहेत, तुम्ही मला मदत करा, माझी आत्महत्या करायची वेळ आली आहे, हे ते म्हणे तुम्ही तो व्हिडिओ काढा माझा असं तसं. इच्छा आहे खूप काढायची, पण महाराज तू जे केलंयस ना त्याला माफी नाही देऊ शकत. महाराष्ट्र पोलीस पत्रकार हे का लिहून फिरतोयस? आज हे लिहून फिरणारा माणूस हा काय करत असेल माहिती आहे? एखाद्याची पैशाची रिकव्हरीची कामही करत असेल. कळलं का? आता एखाद्याकडनं पैसे यायचे तर तो काय म्हणणार, साहेब मला एवढे एवढे टक्केवारी द्या, मी पोलीस आहे, मी तुला घेऊन जातो, हे करतो. हा माणूस दादागिरी करत त्या गाडीमध्ये फिरतो, काळ्या काचा म्हणून लावतो. कळलं का? असे प्रकार मी पाहिलेत. कळलं का? आज वय वर्ष 47 आहे. अनुभव आहेत त्याच्यावरनं काम करतोय. आणि अनुभव आहेत म्हणूनच गाड्या अडवतो. जी मध्यंतरी ती कर्वे रोडला गाडी अडवली, त्या गाडीमध्ये पिवळ्या नंबर प्लेटच्या पण होत्या आणि व्हाईट नंबर प्लेट पण होत्या. व्हाईट नंबर प्लेट लावून चाललेला होता तो. HSRPC काय त्या नंबर प्लेट आणल्यात त्या कुठं गेल्या? आज महाराष्ट्र शासन असलेली गाडीचा तो नंबर प्लेट अशी फाकवतो, त्याच्यातनं व्हाईट नंबर प्लेट काढतो, त्याच्यात पिवळी पाटी लावतो. अरे चाललंय काय? ही लोक पिवळ्या पाट्या का नाही लावून फिरू शकत? ह्या अधिकाऱ्यांना कसली लाज वाटते? बरोबर. हां, सरकार प्रोव्हाइड करतंय ते पैसे, तुम्ही पिवळ्या नंबर प्लेट आणि पिवळ्या गाड्यामध्ये फिरा ना. प्रॉब्लेम काय? कसला ॲटिट्यूड आहे? कुठली मस्ती आहे? ही जिरवली पाहिजे की नाही? आज तुझ्या माझ्यासारखा माणूस एखाद्या ट्रिपला चाललाय, हां, पोलीस अडवतात. पिवळी पाटी दिसली, टुरिस्ट परमिट गाडी दिसली की गाडी अडवणार. टुरिस्ट परमिट गाडीला का अडवतात माहिती आहे पोलीस? अंदाज नाही, काही कल्पना नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो. माझा ट्रॅव्हलचा व्यवसाय होता म्हणून याच्यातल्या खूप डीप मधल्या गोष्टी मला माहिती आहेत. टुरिस्ट परमिट गाड्यांना साईडला नंबर प्लेट असते आणि साईडला टी लावलेला असतो. तो टी फॉरेनमध्ये लावतात म्हणून आपल्या देशात लावतात. अच्छा. हां, तो का लावतात माहिती आहे? आणि का लावला जायला पाहिजे माहिती आहे? फॉरेनमध्ये एखाद्या गुन्हेगाराला शोधत असतील ना, तर ते टुरिस्टच्या जे गाडीचे ड्रायव्हर असतात त्याला त्या फोटो वगैरे देतात गुन्हेगाराला की आम्ही याला शोधतोय. त्यामुळं फॉरेनचे पोलीस पटकन, म्हणजे कुठल्याही देशातले पोलीस हे पटकन त्या गुन्हेगाराला ट्रेस करू शकतात. हां, आणि आपले पोलीस पिवळी नंबर प्लेट आणि टी लिहिलेला दिसला ना की त्यांना माहिती असतं की ह्याला कायदा जास्त कळत नाही, याला कडेला घ्या, याला कुठल्या ना कुठल्या तरी पेपर ह्याच्याकडे कमी असतील, काही ना काहीतरी दंड घ्या आणि काहीतरी 200-500 रुपयाची लेवल करा. हा प्रकार आहे. माझा टुरिस्टचा व्यवसाय असताना मी अजून एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक मुलगा यायचा, त्यांनी माझ्या गाडी भाड्याने मागितली. तो मला 8,000 रुपये दिवसाचं भाडं द्यायचं. मी त्याला म्हटलं अरे तू गाडी का नाही विकत घेत? दिवसाला 8,000 रुपये तू भाडं भरतो तर गाडी विकत का नाही देत?
म्हटलं साहेब तुम्हाला कमी पडतात तर सांगा, मी तुम्हाला 10 देतो. म्हटलं का? तो म्हटला माझ्या बापाला जेवढा पगार नाही ना त्याच्यापेक्षा बापाची माझी वर कमाई जास्त आहे. माझ्या बापाच्या नावावर गाडी घेतली तर रेड पडेल. म्हटलं तुम्हाला भाडं कमी पडत असलं भाडं वाढवून देतो, पण म्हटलं तुम्ही मला बाकीची अक्कल नका सांगू गाडी विकत घ्यायची का भाड्याने. तुम्हाला तुमचं मिळतंय ना, काय कमी पडत असेल सांगा, मी वाढवून देतो. ही परिस्थिती आहे समाजाची. आणि हे 2007-08च्या गोष्टी सांगतोय मी. आज 2007 आणि 8 साली दिवसाला 8,000 रुपये खर्च जो माणूस खर्च करतोय कॅज्युअलमध्ये, तर विचार कर ना देशाची अवस्था काय आहे, किती करप्शन आहे सरकारी सिस्टीममध्ये. आणि 2014मध्ये ज्यावेळेस मी मोदींना सपोर्ट केला ना, मी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आणि राग तर त्यावेळेसच काँग्रेसचा आलेला होता, बरोबर आहे. आणि अण्णा हजारेंचं आंदोलन वगैरे हे सगळे प्रकार बघत होतो त्यावेळेस. मोदी म्हटले ते भ्रष्टाचार मुक्त देश बनवणार. आणि मोदींना तर मी बऱ्याच वेळा चॅलेंज केलेलं आहे की देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करायची संधी कोणाला मिळते? सर्वसामान्य नागरिकाला, सरकारी कर्मचाऱ्याला, कोणाला मिळते? ऑब्व्हियसली कर्मचाऱ्यांना. बरोबर आहे. किती सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही अटक केली आजपर्यंत? वा. हां, आज हे लोक भ्रष्टाचार करतात ना नेते, हे नेते येऊन तुझ्याकडनं पैसे घेतात का? चिरीमिरी आपल्याकडनं कोण घेतं? हे सरकारी कर्मचारी घेतात. आणि त्या चिरीमिरीचा हिस्सा यांना वर मिळतो. अरे कशा काय यांच्या प्रॉपर्ट्या तयार होतात? आता मुरलीधर मोहोळांचा कालचाच विषय घ्या. मी ती कमान काढायला लावली. ती कमानीचा मी हिशोब काढलाय की ती कमान कितीला बनवली जाते. इस्टिमेट मागवलेत, इस्टिमेट आले पण आहेत. ती कमान बांधायला निदान 1 लाख रुपये खर्च येतो. 1 लाख रुपये एका कमानीला लागतो फक्त? येस, मी इस्टिमेट काढले. मी तरी म्हणतो त्याला 50 येत असेल. आज मला देणाऱ्या माणसांनी जास्त दिलं असेल. आणि मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार आहेत म्हणून कमी दिलं असेल. पण 50,000 तर येत असेल. काही नाही तर 50 तर येत असेल. पण 50,000 रुपये एका कमानीसाठी जर खर्च येत असेल तर काय बोलायचं? बरं जाऊ दे, मी खोटं बोलत असेल. आपण फ्लेक्सवाल्यांकडे जाऊन विचारा, चौकशी करा किती कमान उभी करायला किती खर्च येतो. कटआउट केलेलं आहे ते, कळलं का? कटआउटमध्ये तर ती फ्रेम उभी करायला बरं किती फ्लेक्स लागलेले आहेत. आज तू त्या पालखी आली आहे, त्या पालखीमध्ये किती फ्लेक्स लागलेत. हा पैसा येतो कुठनं यांच्याकडं? पण जनतेची चूक आहे असं नाही वाटत? हो, जनतेची चूक नाही आहे दादा, ह्याच्यात जनतेची चूक नाही. जनतेला जबाबदाऱ्यांमध्ये लटकून ठेवलंय. आज आपण बायका पोरांच्या जबाबदाऱ्या आहेत. आपण म्हणतो कशाला भांडायचंय, कुठं बाबा माझ्या उद्या पोराला काय केलं, बायकोला काय केलं, बरोबर आहे. या गोष्टीच्या भीतीमुळं पब्लिक रस्त्यावर उतरत, दहशतच झाली. पण ही दहशत म्हणून तर लोक फॉलो करतात की बंडू तुम्हाला भीती कशी नाही वाटत? आता भीती कसली? मला माहिती ना पब्लिक माझ्याबरोबर आहे, काय करतील माझं. पंडित एखादा प्रसंग सांगा ना जिथे तुम्हाला वाटलं की या सरकारी सिस्टीममुळे, या भ्रष्टाचारामुळे एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आज छोटंसं उदाहरण, आज एक लांब नको जायला, एकदम छोटंसं उदाहरण. 2014 ते 19 याच्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. प्रत्येक चौकामध्ये कॅमेरे बसवले. त्या कॅमेरे बसवले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते? गुन्हेगारांवर करडी नजर. हां, कोयता गँग गुन्हेगार नाही, तिथे CCTV कॅमेऱ्यात येत नाही. हां, बलात्कारी येत नाहीत. हां, त्या कॅमेऱ्यात दिसणारा माणूस कोण? हेल्मेट न घालणारा, तो सगळ्यात मोठा गुन्हेगार. त्याला 500 रुपये दंड आहे. झेब्रा क्रॉसिंगवर आला की त्याला 500 रुपये दंड आहे, बरोबर आहे. हे एका गुन्हेगार, अरे यांनी निवडून दिलं तुम्हाला. बरं, हे 500, 1000 अशा अमाऊंट करून ठेवलेल्या आहेत की त्यांना माहिती या देशातली जनता आहे ना काटकसरीने चालणारी आहे, बरोबर आहे. 500 म्हटले ना तर 200 मध्ये सेटलमेंट होणार आहे, बरोबर आहे का? चूक आहे. आणि मी पोलीस पैसे खातात, मी एखादा पोलिसांच्या फेवरमध्ये व्हिडिओ टाकतो, पण मी पोलीस पैसे खातात याला मी त्यांना उलटा समर्थन देतो, तुम्ही करा. का माहिती आहे का? अरे 500चा दंड तो माणूस 200 रुपयात सेटलमेंट करून देतोय ना. आणि पोलिसाला म्हणजे पार्ट टाइम जॉब करायची संधी नाही ना. खातोय खाऊ देत, त्याच्यातले टक्केवारी वर जातात, त्याच्यातनंच तर सरकार चालतं. हां, सरकार त्याच्यातनंच तर चालतं. नाही खात, मला सांगा पोलीस पैसे नाही खात, जनतेलाच विचारा. अरे कित्येक व्हिडिओ असे आहेत की मी पोलिसांच्या फेवरमध्ये टाकतो आणि खाली पब्लिक शिव्या द्यायला सुरुवात करतो. कोण म्हणतं हा पोलीस इथं चोऱ्या करत होता, तो पोलीस इथं चोऱ्या करत होता. आज पब्लिक का तुमच्या विरोधात बोलतंय? आज पोलिसांची प्रतिमा का खराब आहे समाजामध्ये? याचा विचार कधी केला का रे यांनी? याच्यावर कधी डिस्कशन केलं का यांनी? याच्यावर कधी मोदींनी कुठल्या भाषणामध्ये उच्चार केले का? का नाही करत? का नाही करत? मी पोलिसांना भेटायला गेलं की नाही एक काम, मोबाईल बाहेर काढा नंतर बोलू आपण, अशी परिस्थिती आहे.
अशी परिस्थिती आहे. पंडित एवढं सगळं करता, मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो आणि त्याच्या खाली मला 2 गट साधारण आयडिया अशी दिसते की काही जण तुम्हाला समर्थन देतात आणि काही जण फुल ट्रोल करतात. मला एक कळत नाही, ज्या शैलीत तुम्ही जे भिडायला जाता, नडायला जाता लोकांना, राजकारण्यांना, आणि एवढं सगळं होऊन ट्रोल होतं, का का करून घ्यायचं असतं ट्रोलिंग स्वतःचं? जे माझ्यावर भुगतात ना, त्यांनी स्वतःचे कर्म आणि कार्य बघायचे की त्यांनी स्वतःच्या आयुष्यात काय केलं. क्वार्टरवरच आहेत. 2014च्या पूर्वी पण क्वार्टरवर होते आणि आजही ते क्वार्टरवरच आहेत. मध्ये माझा तो झेंडा व्हिडिओ आला होता ना, नाही का, की तो झेंडा घ्यायला माणूस जातो, झेंड्यावाल्याला म्हणतो सगळ्या पक्षाचा एक एक झेंडा द्या, बरोबर. तर तो दुसरा एक माणूस विचारतो, अरे सगळ्या पक्षाचे झेंडे का देतो? अरे प्रचाराला जावं तोपर्यंत नेत्यांनी पक्ष बदलला तर. अशी तर अवस्था आहे त्या नेत्याची. आणि त्याचा कार्यकर्त्याला पण माहिती नाही की आपला नेता कुठल्या पक्षात जाणार आहे, उद्याचा पत्ता आहे का. हा, आज नरेंद्र मोदी, बरोबर आहे, आज नरेंद्र मोदी कुठल्या तरी एका मंचावर शरद पवारांच्या ग्लासमध्ये पाणी भरताना दिसले, असा व्हिडिओ आलाय. बरोबर, मी काय शूट करायला मी नव्हतो गेलो, ते आहे ते दिसतंय, बरोबर. दुसरा एक व्हिडिओ आला, त्याच्यात देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं कौतुक करतायत की शरद पवार हारले तरी काम करतात, असं देवेंद्र फडणवीस काम करतात. आज जे अंधभक्त शरद पवारांच्या नावाने शिमगा घालतात, हा, चुकून माकून शरद पवारांची आणि मोदींची युती झाली ना, तर शरद पवारांचा पण त्यांना हातात धरावा लागेल झेंडा. हा, ही तर त्या अंधभक्तांची लायकी. ज्या अजित पवारवर 70,000 कोटीचे घोटाळे लावले, अरे त्याच्याबरोबरच सत्तेत बसतात. अरे गाढवं आहेत साली, ही कुत्री आहेत, यांची लायकी नाही, यांना सर सकट मारले पाहिजेत, सर सकट. कुठलाच राजकीय पक्ष नकोय मला, मी स्पष्ट बोलतो, कुठलाही राजकीय पक्ष त्या लायकीचा राहिला नाही की ज्यांनी या देशावर सत्ता करावी, एकही नाही. सगळ्यांना फक्त स्वतःच्या तोबड्या भरायच्या, स्वतःचं भागलं ना बास. या देशाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय वाटतो पंडित? सामान्य जनता शांत बसली. ती ज्या दिवशी जाग येऊन रस्त्यावर उतरेल ना, महाराज सूत्रासारखे सरळ होतील. मला बघून पाळतात की नाहीत, विचार कर ना. माझ्यासारखा ॲटिट्यूड सगळ्या जनतेने अंगात घेतला, पळतील की नाही पळतील. आज देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक चौकात कॅमेरा लावले, गुन्हेगारांवर करडी नजर. एक काम करा ना, आपण सरकारवर करडी नजर, आपले सगळे मोबाईल लावून टाका ना सरकारवर. कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जातो तुम्ही, तिथं अर्ज देताना तुम्ही ते काय शूटिंग घ्या ना भाऊ. दादा कधी येणार आहे, कधी होणार माझं काम, किती दिवसात होणार, शूटिंग करून घ्यायचं, टाका ना त्याच्यावर. की बाबा मी सोशल मीडियावर पण टाकून ठेवलंय, मी आज गेलो होतो ऑफिसमध्ये आणि इथं यांनी मला 8 दिवसाची कमिटमेंट दिली, 8 दिवसानंतर जायचं. सोशल मीडियावर तुम्ही टाकलेलं आहे, तुम्ही 8 दिवसापूर्वी बोलवलं, आलोय. करा ना प्रत्येकाने सोशल. मी मगाशी म्हटलं तसं, सोशल मीडियाचा वापर फक्त दिवाळी दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी किती दिवस करायचा आहे. त्या सोशल मीडियाचा विषय ना, त्याला हातात सोशल इश्यूज एक्सपोज करण्यासाठी करा. सरकार बरोबर ताळ्यावर येईल आणि चांगलं हत्यार मिळालं ना, हे सोशल मीडिया बेस्ट हे हत्यार आहे ते. आणि मग आपल्या गननी शूट करण्यापेक्षा कॅमेऱ्यांनी शूट करायचंय, शूटच करायचंय ना. ठीक आहे, तुम्ही किती नावं ठेवली तरी सरकारच हा देश चालवतोय, मान्य करायला लागेल आपल्याला. कोण सरकार? गव्हर्नमेंट, जे काय सिस्टीम, हे कुठेतरी लागणार, काहीतरी राजकारणी चालवतात असं आपण म्हणू. पंडित, मला हा प्रश्न पडलाय की संतोष पंडितांचा आवडता पक्ष कुठला आहे? कुठलाच नाही. का? एकाचेही ध्येय धोरण कन्फर्म नाही आहेत. जो त्या ध्येयावर आणि धोरणावर आहे तो आज आहे, उद्या राहील याची गॅरंटी त्यांना तरी आहे का? माझं सोड. एवढं तुम्ही हार्श बोलता, कधीतरी असं झालं की कुठल्या तरी मंत्र्यांनी पैसे दिले तोंड बंद करायचं तुमचं? ते देताना पण घाबरतात. भाऊ याचाच व्हिडिओ पंडितांनी उद्या टाकले तर काय करू? ऑफर तर आले असतील ना? पण नाही, ऑफर येतच नाहीत. ते मला म्हणतात तुझ्याशी बोलायची खूप इच्छा आहे, पण नको बाबा, उद्या मीच दिसायचो की बाबा हा माणूस माझ्याशी बोला. एवढ्या गप्पा झाल्या पंडित, पण अजूनही पंडित माणूस म्हणून काय ते मला कळलेलं नाहीये. तुम्ही मला या पॉडकास्टसाठी तुम्ही मला फोन केला परवा, आपण भेटायचं ठरलं. किती मिनटं भेटलो आपण? एक अर्धा तासाचं आपलं भेटणं बोलणं झालं. ठीक आहे, मी येतो. तुमचं चॅनल नवीन आहे, पण कसं आहे, मी तुमच्या चॅनलवर आलो. तुमच्या चॅनल व्यतिरिक्त मी जास्त कुठं जात नाही. वैचारिक किडावर आलो, त्याच्यानंतर आज या प्लॅटफॉर्मवर आलो. आज मला बरेच पॉडकास्टवाले पॉडकास्टसाठी फोन करतात की पंडित आम्हाला द्या. पण मी त्यांच्याकडे नाही गेलो, मी तुमच्याकडे आलो. कारण की वैचारिक किडावर पण चान्स हा तुमच्यातर्फेच मला मिळाला होता.
आज खूप लोक श्रेय घेतात की संतोष पंडित हा आमच्यामुळे. ज्यांना श्रेय घ्यायचं त्यांनी घेऊ देतात. आता काय मी त्या लोक शिवे देतात तर त्याच्याकडे लक्ष देत नाही, तर मी श्रेय घेतलं तरी मला काही नाही फरक पडत. पण इम्पॉर्टंट आहे की वैचारिक किडा या प्लॅटफॉर्मवर तुम्हीच आम्हाला संधी दिली, त्यामुळे मी तिथं गेलो आणि तिथून माझी सुरुवात झाली. आजही तुम्ही जे काही माझ्याबरोबर काम केलं, तुम्ही मला जी संधी दिली, त्या संधीचं माझं मी पुढं जाऊन सोनं केलं. त्या संधीची कदर आहे ना मला. तुम्ही मला फॉलोवलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला उलटं पालटं काय बोललो? किती मिनिटात आलो? आज तू माझ्यापेक्षा लहान आहेस की नाही? तू मला फोन केला, रिस्पेक्टली बोललो की नाही? तुझ्याशी कधी आपली ऑरगंट भाषा झाली नाही. आपण मित्र आहोत, तू बोलतोस, ठीक आहे. विचारांमध्ये तफावत असेल, कधी कधी गरमागरमी पण होत असेल आणि व्हायलाच पाहिजे, बरोबर आहे. पण कधी आपण रॅश भाषेपर्यंत गेलो? बरोबर आहे. मी एखादी गोष्ट सांगतोय तर ती समजून घेण्याची भूमिका तू ठेवली, पण समजून न घेता डायरेक्टच अटॅक असं कधी केलं नाही. आपण गप्पा मारतो आणि गप्पा चर्चा झाल्या पाहिजेत. व्हॉट्सअप मेसेजिंग नाही झालं पाहिजे. बरोबर. व्हॉट्सअप मेसेजिंग हा सगळ्यात घाणेरडा प्रकार आहे. नाही, सगळ्यात घाणेरडा प्रकार आहे. तुम्ही समोरच्याला हेच देत नाही, किंमतच देत नाही. बरोबर. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. माझ्याकडे एक केस आली होती म्हणून. एक माणूस आला होता, तो म्हटला साहेब माझा डिवोर्स चालू आहे वगैरे वगैरे. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं भांडणाला सुरुवात कुठनं झाली असेल? इमॅजिन. तो म्हटला माझा मुलगा शाळेतनं घरी आला ना की तो माझ्याकडं म्हणायचा की बाबा मला पोळी द्या, बाबा मला भाजी द्या, बाबा मला जेवायला वाढा. पण तो आईला नाही बोलायचा. आई आणि बाबा दोघं घरात असायचे, पण तो आईला नाही मागायचा, म्हणून बाबाला नाही. तर बाबा एक दिवशी खवळल्यानं त्याला आईला म्हटलं की तू आईकडे जा. तो म्हणतो आईचं लक्ष नसतं, आई मोबाईलवर आहे. म्हणून मग एक दिवशी बाबा त्याच्या आईला, म्हणजे त्याच्या बायकोला तो माणूस म्हणतो की अगं घरात भाजी काय बनवली आहे? तर ती बाई लक्ष देत नाही. दुसऱ्यांदा विचारतो जोरात ओरडून की अगं आज घरात भाजी काय बनवली, तरी ती लक्ष देत नाही. म्हणून तो तिसऱ्यांदा जोरात, अगं घरात जोरात विचार भाजी काय बनवली आहे, तरी तिचं लक्ष येत नाही. म्हणून तो व्हॉट्सअपवर तिला मेसेज पाठवतो घरात भाजी काय बनवली. तेव्हा ती व्हॉट्सअपवर समोरनं रिप्लाय देते की आज भेंडीची भाजी बनवली. अरे घरातला संवाद इथपर्यंत संपावा, इथपर्यंत आलोय आपण. मग भोसड्यात गेलं ते व्हॉट्सअप की अरे घरात तुमचा नवरा बसलाय, तुमचा पोरगा बसलाय, तुम्हाला तुमच्या घरात तुम्हाला लक्ष नाही, तुमच्या घरातला माणूस ओरडून बोलतोय तरी तुमचं लक्ष नाही. मग ते संसार कसे टिकणार आहेत? संतोष पंडित या लोकांना भेटले तर त्यांना काय सांगतील असा तो सेगमेंट आहे. एकेकाची नावं घेतो, एका वाक्यात तुम्ही त्यांना उत्तरं देऊ शकता. विषय असा आहे की ज्यांची नावं घेतोय त्यांना भेटलात तर तुम्ही त्यांना काय सांगायला सांगायचं आहे. मोदींना भेटलात तर काय सांगाल पंडित? जय श्रीराम. कारण की त्यांनी जनतेला फक्त तेवढंच शिकवलंय, त्याच्या पलीकडे जाऊनच दिलेलं नाहीये. राहुल गांधींना भेटलात तर काय सांगाल? बेटर लक नेक्स्ट टाइम. तुम्हाला वाटतं ते पंतप्रधान होतील आणि व्हावं असं वाटतं? सगळेच राजकारणी तसं तर वासरात लंगडी गाय शाणी आहे. त्यामुळे याला चान्स दिला त्यालाही द्या. आपने बाप का क्या जाता है. मध्यंतरी माझ्याकडं एक 10-12 लोकांचा ग्रुप आला होता आणि ते म्हटले की तुम्ही मोदींच्या विरोधात आहात का. लोकसभेच्या वेळेस वगैरे हा प्रकार घडला होता. 10-20 पोरं आली होती आणि ते अंगावरच आले होते, म्हणजे मारायच्या भूमिकेतच असतील. तर मग म्हणे तुम्ही मोदींच्या विरोधात आहात का, मग तुम्ही असं का करताय तसं का करताय, असं त्यांनी मला प्रश्न विचारले होते. तर मी म्हटलं अरे मोदींनीच का पंतप्रधान व्हावं, तू पंतप्रधान हो, हा मुख्यमंत्री होईल, हा राष्ट्रपती होईल, आपल्यापैकी कधीतरी व्हा. आपण आयुष्यावर 17च्याच उचलायचे. हां, जनतेला हा विश्वासच नाही की मी स्वतः मोठा होऊ शकतो. बरोबर आहे. जनतेचा कॉन्फिडन्स लेवलच गायब आहे. आणि जनतेला सगळ्यात मोठी घाणेरडी सवय म्हणजे काय माहिती आहे का? सगळ्यात मोठी घाणेरडी सवय दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारायची. सगळ्यात घाणेरडी सवय. खूप लोकांचं असं असतं, पंडित ऐका ना आम्ही असं असं करतोय, तुमचा पाठिंबा मिळेल का आम्हाला? का पाठिंबा पाहिजे तुम्हाला? तुला जर तिथं योग्य वाटतंय ना तू कर. पाठिंब्याची वाट कुठं बघतो? आज संतोष पंडित काय कोणाची पाठिंब्याची वाट बघत बसला का काय? उतरला दे त्यांना दन. आपला देश आहे, बोललं तर बोललं, चुकलं तर चुकलं, माफी मागू, काय असेल जेलमध्ये जाऊ, अजून काय बोल ना. पाठिंब्याची गरज काय? पाठिंबा कशाला हवा असतो माहिती आहे का? म्हणजे काय उत्मत झालं की पंडित म्हणले म्हणून मी गेलो. तसं माझ्याबरोबर प्रकार पण घडला. एक माझे 2-3 लाख फॉलोअर होते. त्यावेळेस एक मुलगा आला, मला म्हटलं पंडित साहेब मला तुमच्याबरोबर सेल्फी काढायचा आहे. तर मी त्याला म्हटलं काढ. त्यांनी सेल्फी काढला. 8-15 दिवसानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्याची नो पार्किंगमधनं गाडी उचलून नेली.
तर पोलिसांना जाऊन त्यांनी फोटो दाखवला, पंडित माझे काका आहेत, गाडी सोडा नाही तर तुमची नोकरी घालवीन. तर पोलीस माझ्या ओळखीत होता, पोलिसांनी फोन करून मला बोलवून घेतलं, म्हणे पंडित असा असा प्रकार आहे. म्हटलं आलोच, गेलो तिथं बघतोय तर म्हटलं हा तुमच्या भावाचा पोरगा आहे. म्हटलं नाही, म्हटलं त्यांनी मला तुमचा फोटो दाखवला. त्याला बोलवलं. आता मला एवढी लोक भेटतात, मला काय माहिती कोण आहे काय आहे. मी त्याला म्हटलं काय रे, म्हटलं काय. तो म्हटलं काका बरं झालं तुम्ही आले, म्हटले माझी गाडी उचलून दिली, या पोलिसांना सांगा सोडायला. म्हटलं तू यांना काय दाखवलं. म्हटलं कुठं काय दाखवलं. तर पोलीस म्हटले तू मला फोटो दाखवला. हा म्हटला तुमच्यावर तो सेल्फी नव्हता का काढला. म्हणजे सेल्फी कशाला काढला, माझा वापर करून स्वतः चोऱ्या माऱ्या करायला. मग उद्या हा व्हिडिओ दाखवून आम्ही ट्रॅफिक पोलिसांकडून नाही ना, माझा दुरुपयोग नाही का. मग राजकारण्यांच्यात आणि माझ्यात फरक काय झाला. आज राजकारण्यांचे कार्यकर्ते तसेच फिरतात ना. ते मध्ये मुरलीधर मोळांच्या त्या कार्यकर्त्याची गाडी नव्हती का तयार केली, त्यांनी गाडी मागं मुरलीधर मोळ लिहिलेलं होतं. मग तसंच जर संतोष पंडितांच्या बाबतीत होणार असेल तर मी केलेलं सगळ्या गोष्टीवर पाणी पिरलं ना ते. त्याच्यात उपयोग काय झाला. बरोबर, माझा पाठिंबा सगळ्या जनतेसोबत आहे, मी सगळ्या जनतेसाठीच काम करतोय. पण भाऊ पाठिंबा देतो म्हणून हवेत नाही जायचं, उड्या नाही मारायच्या, ऑरगडली नाही जायचं, कळलं का. बरोबर. विजय माल्या भेटलं तर त्याला काय सांगाल. ये रे भारतात काय नाही करत. त्यालाही कॉन्फिडन्स नाही, एवढा कॉन्फिडन्स. अरे इथं सगळी आडवच आहेत, यांना काय आकले आहेत का काय. अदानी अंबानींना भेटलं तर काय सांगाल. चांगलं पब्लिकला चुत्या बनवणारा टॉमी बसवलाय देशाच्या सत्तेवर. पण पंडित आता भारी वाटलं पाहिजे ना आपल्याला, कोणतरी आपल्या देशातनं श्रीमंत आहे जे ग्लोबली पोहोचलंय. बरोबर आहे ना. त्यांचा तो गुरु पिक्चर आला होता अंबानींचा, धीरूभाई अंबानीवर, करलो दुनिया मुठ्ठी में वगैरे, ते त्यावेळेस सगळा प्रकार होता. त्या गुरु पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलंय भ्रष्टाचाराला सुरुवात त्या अंबानी हे धीरूभाईंनी केली. हे स्वतः त्या पिक्चरमध्ये दाखवलंय. गुरु जो अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा पिक्चर आला होता, त्या पिक्चरमध्ये स्पष्ट दाखवलं होतं की धीरूभाई अंबानी कसं भ्रष्टाचार करतात, लोकांना पैसे कसे चारतात, नंतर तिकडनं कंपनी मशिनरी कशी आणतात आणि ते मशिनरीचे स्पेअर पार्ट आणतात, त्याचं इथं ॲसेंबल करतात आणि 10च्या ऐवजी 20 मशीन लावतात आणि ते पॉलिस्टर वगैरे बनवतात आणि कसे चोऱ्यामाऱ्या करतात, ते पिक्चरमध्ये दाखवलं आहे. आणि नंतर सगळ्या त्या चोऱ्यामाऱ्या पकडल्या जातात, त्यावेळेस कोर्टात केस जाते, त्यावेळेस तो कोर्टात काय म्हणतो की सगळे माझ्या कंपनीचे शेअर होल्डर आहेत, तुम्ही सगळ्यांना कसा काय गुन्हा दाखल करणार. तो पिक्चर बघा, तो पिक्चर बघितल्यानंतर लक्षात येतं, हसवायला येतं की काय चाललंय. आणि सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मुकेश अंबानी गुजराती आहेत आणि अदानी हा गुजराती नाही, हा जैन मारवाडी माणूस आहेत, पण हे दोघंही गुजरातचे आहेत. बरोबर आहे. लफडी करणारी, आर्थिक लफडी करणारी लोक ही त्यांच्याशी गुजरातशी संबंधित का असतात. उदाहरणार्थ हर्षद मेहता तिकडचात, केतन पारेख तिकडचात, मेहुल चोक्सी तिकडचात, ललित मोदी तिकडचात, हे सगळे तिकडचेच काय येतात. हे तिकडचेच काय येतात. सगळ्यात मोठ्या आर्थिक लफडी करणारे प्रकार म्हणजे गुजरात. बरोबर. नोटबंदीमध्ये तेच केलं. नोटबंदी ज्यावेळेस केली, काँग्रेसच्या ज्या ज्या नेत्यांकडे 2 नंबरचे पैसे सापडले असेल त्यांची करन्सी ट्रान्सफर करून दिली, म्हणून 19 मध्ये सगळी लाट 19 मध्ये इकडे येत होते. हा. आणि तसं नाही झालं तर मोदींनी असं कुठलं लोहचिंबक लावलं होतं की सगळे काँग्रेसमधले भाजपमध्ये येत होते, त्याचं उत्तर मोदींनी द्यावं. आलिया भटला भेटलात तर काय सांगा. नाही बाबा, आता आत्ताच्या जनरेशन मधल्या हिरो हिरोईनला नाही जास्त. माधुरी दीक्षितला भेटलात तर काय सांगा. चांगली दिसते आणि चांगली ऍक्टिंग केली त्यांच्या काळात. आता त्यांनी थांबावं. त्यांनी घेतलेली फेरारीमध्ये त्यांनी मस्तपैकी चक्कर मारावी आणि त्यांना नसेल वेळ त्यावेळेस त्या फेरारीमध्ये चक्कर मारायला मला द्यावं. मला खूप इंटरेस्ट आहे गाडी चालवण्यात. ठाकरेंना भेटलं तर काय सांगाल. उद्धव ठाकरेंना. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो आहे ना आपण, काही वेळेस समजून घ्यायचं बाबा, जाऊ दे आता बास आलं. बापरे. कारण कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस बाळासाहेब होते त्यावेळेस ते फोटो काढत बसले होते. बाळासाहेबांबरोबर जास्त करून राज ठाकरेच फिरत होते. राजकारणातली जेवढी माहिती आहे आज राज ठाकरेंना तेवढी उद्धव ठाकरेंना नाही आहे. आणि मी हे सगळं काम सुरू करायच्या आधी पण उद्धव ठाकरेंना भेटायचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यांच्याकडनं त्यांच्या लोकांनी त्यांना भेटून दिलंच नाही. तर जर तुम्ही असं एका पक्षाचं काम करताय आणि तुमच्याकडे एखादा माणूस येत असेल तो तुम्हाला भेटूनच देत नसेल तर तुम्ही पक्ष नाही चालवू शकत. आज मी समाजामध्ये काम करतोय, मोबाईल नंबर दिलेले आहेत, आज लोक मला फोन करून माझ्याशी बोलू शकतात, 4 शिव्या घालतील किंवा काय करतील पण बोलू तर शकतात. आज मन तर मोकळं करू शकतात. इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला 1 to 1 लोकांशी अटॅचमेंट पाहिजे. पुढचा प्रश्न विचारतो पण त्याच्यात तुम्हाला कधी असा थ्रेट कॉल आलाय, कारण की काहीतरी कुठेही काही जाऊन तुम्ही बोलता परत, म्हणजे मला कधी कधी असं होतं की पंडित जिवंत कसे काय अजून. भरपूर आलेत. नाही पण ह्या काळात म्हणजे जेव्हा तुम्ही ॲज सच पब्लिक फिगर झालात त्याच्यानंतर एखादा थ्रेट कॉल आला. आणि आला ना, माझा एक व्हिडिओ पण टाकला युट्यूबवर. त्याच्यावर काय काय झालं होतं.
तो बडबड करत होता की काय तुम्ही असं व्हिडिओ का करतो, तुला काय घेणं आहे, मुरलीधर मोहोळला तू असा बोलला तर वगैरे वगैरे वगैरे, मुरलीधर मोहोळला एकार्थी बोलू नको, मुरली अण्णा म्हटलं माझा बाप नाही आहे, मी नाही म्हणणार. कुठलाही नेता माझा बाप नाही आहे, तो किती केंद्रीय मंत्री असला, तो राष्ट्रपती झाला तरी तो माझा बाप नाही आहे. स्वतःच्या जीवाची भीती नाही वाटत? कशाला भीती वाटायची गरज आहे? चुकीचं काय करतोय? तुम्ही आमचं कल्याण काय केलं म्हणून तुला बाप मानू? माझ्या आईबापाने मला जन्माला घातलं म्हणून माझ्या आईबापाच्या बद्दल मला किंमत आहे, रिस्पेक्ट आहे, बरोबर आहे. आज जेवढेही महापुरुष आहेत आणि जी लोक आहेत त्या लोकांनी समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून काहीतरी विचार मांडले आणि त्याच्या विचारांवर चाललं की त्याच्यातनं खरंच यश संपादन होतं, म्हणून त्यांची गोष्ट आहे. यांनी काय घंटा केलं आपल्यासाठी? हे जे करतायत याच्यातनं काय झालं मला सांगा ना. मी म्हणतो ना 70 वर्षात काही नाही झालं आणि 11 वर्षात पण काही होताना दिसत नाही. बोललं की म्हणतात काँग्रेसच्या काळात असंच होतं, त्यावेळेस सहन केलं, मग आत्ताही सहन कर. अरे हे नाही चालणार. पण एक माणूस म्हणून तर भीती वाटायला पाहिजे ना. कशाला भीती वाटायची गरज आहे? मी म्हटलं ना 4 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला माणूस आहे, काय मारणार मला? मारून टाकणार ना. अरे तुम्ही सांगा तिथंही आम्ही येतो. तो तिरंगा पिक्चर मधला डायलॉग नाही का, मारायचं आहे ना, ये ना बाबा ये, मी स्वतः टोपी घालतो, मला फाशी द्या. तसंही नाही जगायचं या देशात. असं फडणवीसांना भेटलं तर काय सांगाल? कधीतरी तर त्या 70,000 कोटीच्या घोटाळेबाजाला त्याला चक्की पिसायला लावा एकदा, आमच्या मनसमाधानासाठी. एक तसा फक्त व्हिडिओ बनवून टाका की अजित पवार असा चक्की पिसतो. कोर्ट जेलमध्ये नाही हो, मंत्रालयातच दाखवून टाका, एवढीच इच्छा आहे. हे बाबा मी सांगितलेला शब्द पूर्ण केला, स्वतःच्या शब्दाला जागा, एवढीच इच्छा आहे त्यांच्याकडनं. बाकी त्या खूप घाणेरडे शब्द येतात, त्या लायकीचाच नाही आहे तो माणूस. मुख्यमंत्री असला तरी तो त्याच्यावर कमेंट करण्याच्या पण लायकीचा माणूस नाही आहे तो. अजित पवारांना भेटलं तर चांगलं चाललंय. पहिलेही खात होते, आजही खात आहेत. आणि शिंदे साहेबांना भेटलं तर? हां, शिंदे त्यांचा माझा एवढा कधी संपर्क नाही आला, पण आनंद दिघे त्यांनी समजू नये स्वतःला. चेहरा तरी मॅच होत असले तरी विचार आणि आपली कृती खूप फरक आहे. आनंद दिघे हा व्यक्तिमत्व खूप वेगळे येतोय. ही मोठी लोक आहेत, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे खूप मोठी लोक आहेत. त्यांनी कर्तृत्व त्यांचं खूप वेगळं आहे, खूप मोठी लोक आहेत. आपली अवकात नाही राहू या. मी स्पष्ट सांगतो, महापुरुषांचं तोंडात नाव घ्यायची अवकात माझी पण नाही आहे, नेत्यांची सोड माझी पण नाही. मी स्वतः पण मान्य करतो, मी काय चालतंय, पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणाचं नाव घ्यावं. आपली अवकात आहे का त्या माणसाबद्दल बोलायची? पंडित, एवढी चर्चा बडबड गप्पा मारतोय आपण, पण एक गोष्ट नमूद केली पाहिजे, ते म्हणजे तुमच्या मुलाची. मी तुम्हाला 2 वर्षापासून साधारण ओळखतो, जास्तच 2 काय जास्त वर्षापासून ओळखतो. साधारण असं धरून चालू 4-5 वर्षापासून आपण ओळखतो. 2 वर्षापासून तुमचं चॅनल सुरू झालं. एकदम 2-2.5 वर्षापूर्वी मी बघितलं तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा आला. तो मुलगा आल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदललं? माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला. कसं असतं, जो कलाकार नाटकामध्ये काम करत असतो त्याला टाळ्यांची अपेक्षा असते प्रेक्षकांकडनं, बरोबर आहे. आपणही समाजामध्ये आपला प्रपंच चालवण्यासाठी जगत असतो. हां, आणि ज्यावेळेस आपली घरी कोणतरी वाट बघतंय असं होतं ना, तर ॲटोमॅटिकली काम करायची हुरूप येतो की अरे मी आज जे काही केलं, कोणाला ते लक्षात येऊ न येऊ, पण घरच्यांना तर त्याची किंमत असेल. घरचा गेल्यानंतर घरी माझी टाळी वाजवणार आहे. कळलं का? आज तुम्ही जे कमवताय त्याच्यावर खाणार आहे. एखाद्या माणसाला आपण ते कमवलेल्या पैशातनं घरी नेतो, तो खातो पितो, त्याच्या तोंडावर आपण एक स्माईल बघतो ना, तो एक आनंद वेगळा असतो. ते आत्ता तुमच्या या वयात नाही कळणार. जे एक सर्टन एज क्रॉस केल्यानंतर त्या फिलिंग्स कळतात, आणि त्या फिलिंग्स असल्या पाहिजेत. उगीच आपलं बोलणं ते नाही, फिलिंग्स इथनं असल्या पाहिजेत. आज माझी परिस्थिती खराब झाल्यानंतर माझी फॅमिली वगैरे सगळं सोडून गेले, तुटलो होतो, पण परत आलो ना. काय वाटतं स्वतःच्या मुलाबद्दल? बेस्ट माणूस आहे आणि मी त्याला घडवणार. काय असतं एक बाप होणं? आणि एक असतं ना, जबाबदारी असते, काही गोष्टींच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. आज मी खूप गोष्टींचं फ्रीडम आहे त्याला, सगळ्या गोष्टीचं फ्रीडम आहे. म्हणजे त्याला काही म्हणत नाही, काही बोलत नाही मी त्याला. 9वी मध्ये असताना मी त्याला, म्हणजे तो त्याच्या आईकडे राहत होता, मी एकटा राहत होतो. मी त्याला एकदा रात्री फोन केला होता, म्हटलं काय रे, म्हटलं तुला कोण मुलगी वगैरे आवडते का? तर मला म्हटलं हो पप्पा, मी तसा मुलगा नाही आहे. म्हटलं म्हणजे मी तसा आहे. म्हटलं माझं आणि तुझ्या आईचं लव्ह मॅरेज होतं ना, मग मी तसा आहे का? म्हटलं पप्पा काही बोलता.
म्हटलं अरे तसं नसतं, एक वय असतं, या वयात सगळ्या गोष्टी होतात. म्हटलं नाही नाही तसं काही नाही आहे. नंतर मग मला म्हटलं की पप्पा एक मुलगी आवडते. म्हटलं आवडत जरी असली ना तरी आत्ता तिला प्रपोज करू नको, आपली आर्थिक परिस्थिती खराब आहे, उद्या ती नाही म्हटली तर म्हटलं हे होईल. हा एक बॉन्डिंग आहे. आज जन्मापासून मी रोज त्याला 2 तास वेळ देतो, कंपल्सरी देतो. आजही तो मला सोडून कुठं जात नाही, तो आज माझ्याबरोबरच बसलेला असतो. हे बॉन्डिंग आहे. अख्ख्या दुनियेला नडणाऱ्या माणसाला मी आज जेव्हा मुलाचं नाव आलं तेव्हा तो संतोष पंडित बघितला जो कुठे बघितला नाही. मित्रांनो, हा पॉडकास्ट यासाठी पण होता की हा संतोष पंडित हा माझा मित्र, याची एक वेगळी बाजू आहे. आपण ना बऱ्याचदा एका बाजूला बघून त्यांना नावं ठेवतो, काही बोलतो, पण मला आत्ता इतकं भरून आलं आहे की माझ्यासोबत एक असा मित्र आहे जो कसंही असला तरी मनात त्याच्या एक माणूस, बाप आणि एक फॅमिली मॅन जिवंत आहे. आणि त्यासाठी पंडित तुमचं खूप कौतुक. आणि मला हे आत्ता बोलताना पण मला नाही माहिती, मी कधी अजून बाप नाही झालो किंवा मी ते अनुभवलं नाही आहे. पण पंडित, आपल्यात कितीही भांडणं झाली तरी मला एक बाप म्हणून कायम तुमचा आदर राहील. म्हणजे ना, मी खूप छोट्या गोष्टी जेव्हा कधी आपण एकत्र असतो, मला कायम माहिती आहे तुमचा मुलगा तुमच्यासोबत असतो आणि आपण गप्पा मारत असतो. तर बापाच्या सोबत असणारा एक सगळ्यात भारी मुलगा आणि ज्या मुलासोबत बाप कायम असतो असा एक सगळ्यात भारी बाप मी या दोघांमध्ये कायम बघत असतो. आणि त्यासाठी तुमचं कौतुक आहे आणि मला आदर आहे त्या तुमच्या नात्याचा. ते करण्यामागं खूप एफर्ट्स आहेत. मी जन्मापासून त्याला दररोज 2 तास देतो आणि त्याच्या वयोमानानुसार त्याला जे प्रश्न पडतात त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्याच्या वयोमानानुसार त्याला संदर्भासहित, स्पष्टीकरणासहित देतो. आणि त्याला हा या गोष्टीचा विश्वास 100% आहे की आज मी माझ्या बापाला कुठलाही प्रश्न विचारेन ना, त्याचं उत्तर तो मला व्यवस्थित देईन, चिडणार नाही, रागवणार नाही. आणि जरी त्याचं चुकलं, नुकसान झालं तरी मी कधी त्याच्यावर चिडलो नाही. अरे झालं ना, जातं, अरे काय तू अजून तुला नवीन येतं, तुला कळत नाही म्हणून झालं, ठीक आहे, बरोबर, ठीक आहे, पुढचं असं नाही, बघा असं करायचं. अरे माणूस आहे यार तो, कळलं का? पोराबरोबर ऑरोगंटली नाही वागवायचं, लाडवायचं पण नाही. मी लाडवलेलं नाही पोराला, पण त्याला चुका जिथं होतात त्या दुरुस्त कशा करायच्या त्या मी शिकवल्यात. मी त्याला हे पण शिकवलं की म्हटलंय बघ, तुझं जर चुकलं असेल तर तू बिंदास येऊन सांग की बाबा पप्पा माझ्याकडनं हे चुकलंय, तर मी तुला ते करेक्ट कसं करायचं ते मी सांगेन. पण तू जर मला चूक ॲक्सेप्टच नाही केली तर तुझी चूक कुठं झाली ती दाखवण्यातच माझा वेळ जाईल. बरोबर? चूक झालेली असेल तर तो स्वतःहून सांगतो की पप्पा हे माझ्याकडनं असं असं झालंय, ठीक आहे, अरे असंच नाही, असं केलं म्हणून ते झालं, पुढच्या असं नाही, असं कर. त्यामुळं तो व्यवस्थित चालतो. चिडण्यापेक्षा कसं असतं, तुम्ही सॉफ्टमध्ये बोला ना, सांगा ना, त्याला समजून सांगा. पंडित, आता खूप पुढचा विषय झाला, पण तुम्हाला माहिती आहे का, आजकालचे आई वडील मुलांना पैसा देतात, मुलांना हवं नको ते सगळं देतात, पण एका बापाचा आणि एका आईचा वेळ सध्या या मुलांना मिळत नाही. तो तर मोठा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यावर तर काम करायचं आहे. मी खूप म्हटलं ना की नुसतं हिंदुत्व ओरडून नाही चालणार. हिंदुत्वामध्ये आपण कुठं कमी पडतो आहोत त्याच्यावर काम करायची गरज आहे आणि त्याच्यावर चर्चा करायची गरज आहे. त्याच्यावर या ना, बसू ना, बोलू ना, काय कुठं कमी पडतंय, ज्याच्याकडे ज्या गोष्टीतलं चांगलं नॉलेज आहे त्यांनी त्याचं नॉलेज द्यायचं, त्याच्यातनं काही करेक्शन्स करून आपल्याला सुधारणा करता येत असेल तर त्या सुधारण्यासाठी या ना, बसू ना. अरे जर आज मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आमची पुढची जनरेशन आहे, आम्ही आज 50च्या जवळपास आलेलो आहे. आज आमच्या पिढीने पुढाकार घेण्याची गरज आहे या गोष्टीची, की समाजामध्ये ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि त्या सुधारण्यावर आपल्याला काय काम करता येईल त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. आज माझ्या इच्छा लोकांनी जवळ येण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे आणि त्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे. पण आम्ही ज्यावेळेस पुढच्या पिढीला ते पास ऑन करू की अरे आपल्याला हे करेक्शन्स करायची गरज आहे, तर त्याची चेष्टा नाही उडवली पाहिजे की हे तुमचे जुने विचार आहेत, तुम्हाला काय अक्कल आहे का, आता काय माहिती आहे का जमान्यात काय चाललंय. काही नाही झालेलं, कळलं का? फक्त तुम्ही आहेत ना, फक्त तुम्हाला त्या गोष्टींची आमिष दाखवली गेली आणि तुम्ही फक्त त्या पद्धतीने चाललेले आहात आणि आम्ही तुम्हाला लाडवलं आणि त्या सगळ्या गोष्टी दिल्या, त्यामुळं प्रॉब्लेम येतात. काय असतं एका फॅमिलीचं महत्त्व पंडित? एखादी फॅमिली सोबत असण्याचं आणि एखाद्या फॅमिलीचं महत्त्व कळतं संतोष पंडितांना? फॅमिली मॅटर्समध्ये मी खूप काळजीपूर्वक, विचारपूर्वक काम करत असतो. माझ्या घरात माझे सख्खे 3 भाऊ मोठे, सख्या 4 बहिणी मोठ्या. बरोबर आहे, फॅमिली लाईफ काय असतं मी हे पाहिलेलं आहे. माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत म्हणून सख्या 4 बहिणींचे 4 मिस्टर म्हणजे 4 दुणे 8
आणि सख्या 3 भावांच्या 3 बायका म्हणजे 3 दुणे 6, 14 लोक ती आमच्या घरात होती. आणि आमचे आई वडील म्हणजे 14 आणि 2 16. आज एवढी मोठी फॅमिली, जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो आम्ही नारायणपेठेत. तर आज एवढे म्हणजे माझ्या घरात 12ही राशी होत्या. त्यामुळं अख्खी फॅमिली ज्यावेळेस एवढी मोठी माझी फॅमिली आहे, बरोबर आहे, तर समाज व्यवस्थेमध्ये कसं वागायचं, एक अटॅचमेंट कशी असायची, किंवा कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, किंवा कोण चुकतं कोण बरोबर आहे, याचा सगळा अभ्यास आहे. माझ्या घरात 12 राशी फिरायच्या सगळ्या. मग त्यांची पोरं, आता त्यांची पोरं झाली, मग त्यांच्या पोरांचा स्वभाव किंवा काय, याच्यावर सगळ्यावर अभ्यास आहे. पण प्रॉब्लेम असा व्हायचा ना, याच्यातनं इन्कम जनरेट नाही होत. आता तुझ्याकडे भरपूर नॉलेज आहे पण ते बेसलेस आहे, कारण समाजात त्याची किंमत नाही मोजत लोक. समाज व्यवस्थेत त्याची किंमत काय? शून्य आहे. समाज व्यवस्थेत त्या गोष्टीची किंमत शून्य आहे. सॉरी पंडित, पण मला राहवत नाही म्हणून विचारतो, एवढी मोठी फॅमिली असणारा माणूस एकदम एकटा कसा काय पडतो? मी माझ्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन लग्न केलं. आम्ही मारवाडी ब्राह्मण आहोत. मी लग्न केलं ती महाराष्ट्रीयन ब्राह्मण होती आणि खूप नंतर खूप डिस्प्यूट्स होते. त्यांच्याशी पण त्यावेळेस भरपूर लढलो, फॅमिलीमध्ये पण खूप लढलो. आणि मग आपल्याला जे वाटलं भाऊ, जे आपल्याला मनाला पटलं ते आपण कापून खाल्लं. आपण कधी कोणाचं भिडबाड नाही ठेवले. मग त्याच्यात माझी फॅमिली असेल तरी मी त्यांनाही सुट्टी नाही दिली. तू चुकलास ना, चूक म्हण की बाबा येस मी चुकलो, मी तुझी चूक पोटात घेईन. पण तू चुकायचं पण आणि चूक मान्यही नाही करायची, तर मग बाबा तू कोणी का असणार, माझा मोठा भाऊ असो, माझी बहीण असो, माझा आई असो, बाप असो, महाराज, मी नाही सोडत. मी म्हणतो बाबा एक काम कर, माझ्याशी उद्यापासून बोलणं बंद कर, मी नाही तुझ्याबरोबर राहू शकत. तू चुकीचा वागणार तर नाही राहू शकत. पण याच्यामुळे तुम्ही तुमचं पण नुकसान करून घेतलं पंडित. जाऊ द्या, मरू देत ना. माझ्या मनाला सॅटिस्फॅक्शन आहे ना की मी चुकीचं नाही आहे. माझ्या देवाला तर माहिती ना मी चुकीचं नाही. पण माझे सगळे ब्लेसेस तुमच्यासोबत आहेत की कधीतरी जे जे गमावलं त्या पंडितांनी पुन्हा मिळवावं. 100% ना. प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होता आधी केलीची पाहिजे. करत बसलोय, कधीतरी नक्की सगळं परत ओढीन आणि आणणार. मग कोणी सोबत असू नसू, आपल्यात काही भांडणं पण असतील, पण हा मित्र तुमच्या सोबत आहे. आणि मी पॉडकास्टवर लाईव्ह तुम्हाला सांगतो, कारण आपण भेटत असतो. आणि चुकेल तिथे एवढी तर मैत्री आहे की मी त्यांना शिव्या पण घालतो, त्यांना माहिती आहे. पंडित तर सगळं जाऊ दे, सूरज खटावकर काय वाटतो, मी एक पर्सनॅलिटी म्हणून काय वाटतं पंडितांना? लग्नाला बोलवलं नाही, चूक आहे मोठी. बरोबर आहे. म्हणजे फक्त आपलं पॉडकास्टसाठी पंडित थोडासा चांगला कंटेंट देतात म्हणूनच फक्त पंडितांशी संबंध ठेवतो, असं आहे का पंडित? आता हा प्रश्न पहिले त्याचं उत्तर दे, मग मी सांगेन की बाबा मग काय मान्य चूक. आता पुढच्या वेळेला असं मी म्हणू नाही शकत, पण आहे की नाही चूक सुधारीन. हा बघ, फक्त कसं आहे, आपल्या कामापुरतं नाही असं सांगायचं, अरे नसतो आलो जेवायला, कळलं का? पण तसं नाही आहे. आता तुझी गडबड होती, तू पुण्याच्या बाहेर तुम्ही लग्न केलं वगैरे, ते ठीक आहे, चेष्टा मस्करीचा विषय नाही आहे. माणूस तू खूप चांगला आहेस, बरोबर आहे. आणि तुम्ही जे आता हे नवीन सगळं चालू करतायत त्याच्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. चांगलं हो आणि तुम्ही चांगलं कराल हा मला तुमच्यावर विश्वास आहे. कारण की तुमचं वैचारिक खेड्यामध्ये पण जी काही मी टीम पाहिली, ती टीम तुम्ही चांगलंच काम करत होते. आता जसं जसं बाकीच्या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या वाढतात त्याप्रमाणे स्वतःलाही स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. त्यामुळं त्याच्यात मी काही तुला काही बाकीच्या गोष्टी कधी विचारल्याच नाही की तू स्वतःचं आता कुठलं नवीन चॅनल चालू करतोय वगैरे, मी हे काही चर्चा केली नाही. प्रत्येकाने स्वतःच्या पायावर कधी ना कधीतरी उभं राहिलंच पाहिजे. म्हणून तुझ्या या कट्ट्यावर पण मी लगेच तुला हो म्हटलं. मी तुला काही बोललो का? हे कोणाला माहीत नसेल पंडित, पण आम्ही जेव्हा बाहेर भेटतो खूप वेगळ्या गप्पा पण मारलेल्या आहेत. आणि मला त्याच्यातनं नक्की लक्षात आलं, हा पंडित माणूस दिसतो जसा बाहेर जसा दिसतो तस तेवढाच फक्त संतोष पंडित नाही आहे. मला म्हणणं आहे, तुम्ही यांना फोन करता प्रॉब्लेम वगैरे सांगायला, पण कधीतरी माणूस म्हणून भेटा. म्हणजे प्रॉब्लेम घेऊन नका, पंडित कसे आहात, बरोबर आहे, 100 हे कधीतरी विचारायला भेटणं. म्हणजे आपण नुसतंच एंटरटेनमेंट म्हणून कोणतरी हे सॉल्व्ह करतंय प्रॉब्लेम आणि ह्या काय बाबा टाईमपास आहे, याचे व्हिडिओ बघून मजा येते आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होत आहेत, असं बघण्यापेक्षा मला कधीतरी असं वाटतं सोबत पण राहा त्यांच्या. कारण की ना, एकदा पंडित तुम्ही मला बोलता बोलता म्हणाला होतात की अरे कमेंट्स खूप येतात, लाईक्स खूप येतात, शेअर तर खूप होतात आमचे व्हिडिओ, पण जेव्हा वेळ त्या सोबत थांबण्याची तेव्हा जनतेतला एक माणूस माझ्यासोबत नसतो. आणि खदखद पंडित तुम्ही मला सांगितलेली, का असं होतं? म्हणजे एवढं तुम्ही करताय, जनतेसाठी करताय, पण त्या जनतेतली माणसं सोबत राहण्याची वेळ तर तेव्हा सोबत नसतात. मी या रस्त्यावरच्या खड्ड्यांवरनं काही अनुभव घेतले. म्हणजे नेहमी म्हणत असतो की मी एक्सपेरिमेंट प्रत्येक वेळेस करत असतो.
तर रस्त्यावर खड्ड्यावर मी नुसतं रांगोळी घालून उभा राहिलो ना की रस्त्यावरनं जाताना लोक काय पंडित अहो मला कामात आहे जरा गडबडीत आहे पण म्हणले तुमच्याबरोबर थांबायची इच्छा पण जरा गडबडीत आहे कामात आहे. मी एक दिवशी काय केलं माहिती का 2 लेडीज चप्पल आणल्या आणि रस्त्यावर अशा तुटलेल्या अशा टाकल्या आणि अशी तिची एक लेडीजची ओढणी आणली आणि ती अशीच रस्त्यावर टाकली आणि मी तिथं उभं होतो. तर बरीच गर्दी झाली. म्हणले काय कुठल्या लेडीजला लागलं का काय मदत हवी आहे का. त्यावेळेस कोणालाच काम नाही आठवलं. हा पुरुषांमधला वेश्ची प्रकार पाहायला मिळाला. एखाद्या लेडीजला लागला तर त्यांना कामधंदे नाही आहेत पण एक काम करायचं आहे तर त्यांना कामधंदे आहेत. हा पुरुषांमधला वेश्चीपणा आहे. कळलं का. जे मगाशी मी तुला वेस्टर्न कपड्याच्या बाबतीत बोललो हा पुरुषांमधला वेश्चीपणा काय आहे ना तो मोठा प्रश्न आहे. आणि मी खूप वेळा म्हणजे मागच्या तुमच्या वैचारिक किड्याच्या प्लॅटफॉर्मवर पण एकदा बोललो होतो की रस्त्यावरनं गाडी चालवताना एखादी पुरुष पडला तर त्याला उचलायला 1 जण जात नाही पण महिला पडू देत तिला 100 जण जातात. पर 70 वर्षाचा म्हातारा पण विचार करेल कुठं उचलू का मी तिला. का बाबा हा वेश्ची प्रकार आहे. हा तुमच्यातला वेश्ची प्रकार आहे आणि हा पुरुषाला मान्य करावा लागेल आणि हे गोष्टी कंट्रोलमध्ये आणाव्याच लागतील. आणि हे एक पुरुष सांगतोय. हो स्पष्ट. कशाला घाबरू भाऊ. तुमची चूक आहे तर ती चूक आहे तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 पावलं मागत जावंच लागेल. जेव्हा मी जर लेडीजला एवढा खुल्लेआम म्हणतोय की वेस्टर्न कपड्यांच्या बाबतीत जर मी त्यांचा आवाज उठवतोय तर मी पुरुषांच्या बाबतीत पण बोलणार. पुरुषांमधला पण घाणेरडा प्रकार बोलणार ना. कळलं का. प्रत्येक पुरुष कुठं ना कुठं तरी घाणेरडं तोंड मारायच्या विचारात असतो. हा सगळ्यात मोठा प्रकार आहे. आणि त्याच्यात तर सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे अजून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली. एक केस संदर्भात सांगतो. इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया हा सगळ्यात घाणेरडा प्रकार आहे. तरुण वयात जी मुलगी पटवता आली नाही तिचं लग्न झाल्यानंतर ती सध्या काय करतीये हे शोधण्यात येतं. तिच्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर तिला कॉफीला बोलवलं जातं आणि नंतर तिला सहानुभूती दाखवून तिच्याबरोबर प्रेम प्रकरणंही केली जातात. अशा केसेस पाहिल्या आहेत आणि ही समाजामधली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अशा पुरुषांना कायदा तर काही करू शकत नाही कारण की कायद्याने तर मुभा दिलेले आहेत. बरोबर आहे. 2 जर दोघांचे विचार जुळत असतील ते करत असतील तर सगळ्यात परमिशन दिलेले आहेत. अशाला समाजानेच पुढे येऊन मारायची गरज राहिली आहे कारण की कायदा तर शंड झालेलं आहे. मला कळून चुकलेलं आहे. कायद्याकडनं अपेक्षाच नाही. पण असा जर प्रकार समाजामध्ये घडत असेल तर हे गंभीर आहे प्रकार. आणि हे आज ठीक आहे तुमच्या पुढच्या पिढीला ते ॲक्सेप्टेबल आहे का. ॲक्सेप्टेबल असेल तर पुढच्या पिढीने मला सांगून टाकावं आम्हाला ॲक्सेप्टेबल आहे. मी त्याच्यावर लक्ष घालणं बंद करीन. त्याच्यावर कधी मी बोलत नाही. त्याच्यावर मी अजूनपर्यंत चर्चाही सुरू नाही केली. त्याच्यावर बोलायला सुरुवात करीन ना महाराज चांगल्यांना पळवून लावीन. पंडित अगदी आता तुमच्या वैयक्तिक गोष्टींवर पण आपण चर्चा केली मगाशी. एक कोणीतरी मला असं सांगितलं खरं खोटं माहीत नाही की डॅनी पंडित आणि संतोष पंडित ह्या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे ना. भावाचा मुलगा आहे. चुलत भावाचा मुलगा आहे तो. म्हणजे एका पंडित कुटुंबातनं 2 इन्फ्लुएन्सर आहेत सध्या. हो नाही तो बघा मी काय तो मला कॉपी करत नाही ना मी त्याला कॉपी करतो. त्याचं कॉमेडी कंटेंट आहे बरोबर आहे आणि माझं सिरियस कंटेंट आहे बरोबर. तर त्याच्यात आणि तो अजून लहान आहे. तो कळलं का. तो लहान आहे पण ठीक आहे. तो त्याचं काम करत असतो त्याच्या लेवलवर. सख्या चुलत भावाचा मुलगा आहे तो. पण आमच्या फॅमिलीमधलाच आहे. पण एक काका म्हणून काय वाटतं. करतोय प्रयत्न करत राहावेत. प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळं तो करतोय त्याच्या ठिकाणी तो करतोय एफर्ट्स घेतोय चांगलं करतोय. बाकीचे जेवढे पण काम करतात मी सुदामेचे पण व्हिडिओ बघतो त्यात तोही चांगलं काम करतो. अजूनही बरेच काही लोक आहेत की जे नांदेड वगैरे साईडला आहेत जे व्हिडिओ चांगले करतात. रील स्टार्स वगैरे आहेत त्यांचे मी रील्स बघत असतो. खूप चांगलं काम करतात. ती एक सुनीता चव्हाण का काहीतरी नावाची ती बाई आहे. ते नवरा बायको व्हिडिओ करत असतात. खूप छान वाटतात. मग जरा असं म्हणजे नवीन जनरेशनला सोशल मीडियामुळे एक चांगला चान्स मिळाला आहे हे मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. तो प्लॅटफॉर्म एक चांगला वाटतो की बाबा ठीक आहे ओके. पण आपल्या घराण्यातलं कोणतरी या फील्डमध्ये आहे याचं एक आहे ना करतोय ते. मी काय म्हटलं आमची फॅमिली खूप मोठी आहे. माझ्या घरातच एवढी मोठी लोक होती तर आता काय तो चुलत आहे तरी तो चुलत आहे. माझ्या घरातच एवढी मोठी लोक होती तर आता काय ओके. डॅनी पंडित आणि संतोष पंडित यांची भेट झाली आहे कधी. मी त्याला लग्नातच भेटलो फक्त नाहीतर नाही.
आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये खूप कमी असतो. माझं जेव्हा लग्नाचा विषय होता त्यावेळेसच आमच्या घरात बरेच वादविवाद झाले आणि मी माझ्या फॅमिलीपासून दुरावलो वगैरे. त्यामुळं माझ्या फॅमिलीशी माझी तेवढी अटॅचमेंट नाही आहे. मी आणि माझं आयुष्य बस. तुम्ही त्याच्या लग्नात भेटलात तर? हो, त्याच्या लग्नात पहिल्यांदा भेटलो, म्हणजे बघितलं त्याला. अजूनपर्यंत आम्ही सेकंड पण नाही केलेलं आहे, ते स्पष्ट सांगतो. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये एवढं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. प्रेम आहे पण इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी नाही लक्ष घालत. मी खूप छोट्या मोठ्या गोष्टींवर, फॅमिली मॅटर्समध्ये काय, अरे घरातला आहे त्याला काय झालं नुकसान, बारके आहे जाऊ दे मृदे, ते फॉरगेट करायचं. त्याला कुठे एवढं त्रास घेता. वा. या सगळ्यामध्ये पंडित खूप महत्त्वाचा विषय राहतो, तो म्हणजे एक संतोष पंडित पब्लिक फिगर म्हणून जनतेची कामं करत असताना जनतेला संतोष पंडितांना काय सांगायचं? सोशल मीडियाचा बेसिकली वापर हा सोशल गोष्टी उभं करण्यासाठी द्या. रस्त्यावर पडलेले खड्डे हे संतोष पंडितला व्हॉट्सअपवर नका पाठवू. बरं, तुम्ही स्वतःच त्या खड्ड्याला हार घाला, रांगोळी घाला आणि म्हणा महानगरपालिका किंवा जो कोण तिथं जबाबदार असेल, ग्रामपंचायत म्हणा, महानगरपालिका म्हणा, त्याचं नाव घ्या की बाबा हे आम्हाला खूप चांगल्या सोयीसुविधा देतात, हा पंडित गाढव सारखा बिचारा त्यांना ट्रोल करतोय. बरोबर आहे. हे सगळे जे काही सरकारी कर्मचारी आहेत, राजकारणी आहेत, ते बिचारे एवढे चांगले चांगले खड्डे देतात. असा एक मला 4 शिव्या घाला, या संतोष पंडित मूर्ख माणूस आहे, गाढव आहे, अक्कलशून्य आहे, हरामखोर आहे, बिचारा त्या सरकारी कर्मचाऱ्यांना का त्रास देतो? मला शिव्या घाला जर त्यांना नाही घालू शकत. मला 4 शिव्या घालल्याने तो खड्डा किंवा ते जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होणार असेल तरी मला ॲक्सेप्टेबल आहेत. आलं का लक्षात? मला 4 शिव्या घालून त्याचं चांगलं होणार असेल तर आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हार वगैरे कुठनं आणायचं ना, तर साधी सोपी गोष्ट सांगतो. आपल्या आजूबाजूला आता खूप देवळं झालीत. देवळांमधनं उतरलेले हार तसेही आपण आता बघ निर्माल्य म्हणून त्या कचऱ्यातच जातात. नदीत तर विसर्जन करू शकत नाही. मग तो कचऱ्यात जाणारा हार जर एखाद्या खड्ड्यावर जर उभा राहिला, खड्ड्यावर जर त्याला आपण घातला आणि तो खड्डा दुरुस्त झाला आणि त्याच्यातनं 4 जीव वाचले, तर ते देवाला नको आहेत का? कशाला? तो हार पण विकत आणायची गरज नाही. तुम्ही एखाद्या देवळात जाऊन विचारा कालचा शिळा हार आहे का, तो हार घ्या, त्या खड्ड्यावर जा, सरकारला ट्रोल करा, सरकारला 4 खडे शब्द सुनवा. अरे मालक आहोत आपण या देशाचे. आपण सगळी जनता या देशाचे मालक आहोत. तुम्हाला ज्या गोष्टी खटकतात, ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात, त्याच्यावर बोला ना, सगळ्यांनी बोला. संतोष पंडित काय ग्रेट नाहीये. मी तुम्हाला एक गोष्टी काही शिकवल्या, सोशल मीडियाचा वापर कसा करायचा. सोशल मीडियाला फक्त हॅपी दिवाळी आणि हॅपी दसराच करत बसायचं आहे का? हां, किंवा फक्त करून आपला सेल्फी काढला आणि त्याचे फक्त लाईक्स मिळाले, हा मला एवढे लाईक्स आहेत, मला एवढे फॉलोअर आहेत, म्हणजे झालं का? अरे तसं नाही आहे ना. समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात किंवा चुकीच्या दिसतात, आपल्या मनातनं ज्या फिलिंग्स येतात त्या सोशल मीडियावर टाका ना. मी काय करतोय आता तुमच्याशी बोलतोय, काय बोलतोय? माझ्या मनातल्या फिलिंग्सच बोलतोय आणि मी माझ्या फिलिंग्सवर काम करतो आणि त्या फिलिंग्सवरनं मी आज डेव्हलप झालो. पण एवढं सगळं करून मिळतं काय? पैसे मिळतात, काय मिळतात? चालतं कशावर सगळं? पब्लिकने द्यावी ना भीक. तसंही आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही भिक्षा घेऊनच जगलोय ना. भिक्षा मागणं हा आमचा धर्म आणि कर्म आहे. हां, आज मोदीजी नाही का म्हटले ते 25-30 वर्ष भिक्षा मागून जगले, तर मोदीजी भीक मागून जगू शकतात, तर मी भीक मागितली तर चुकलं काय? तुम्ही तर कमेंटमध्ये लिहिता असं की, कमेंटमध्ये काय, मी व्हिडिओ टाकलाय तसा खुल्या की मला भीक द्या. हो हो, मदत मागितली की लोक म्हणतात, हे बाबा मदत दिली होती ती, तुझं ते काम नाही आवडलं, पैसे रिफंड द्या. हे रिफंड कुठं द्यायचे? मी जे काम करतोय त्याच्यातनं मी माझी उपजीविका चालवतोय, माझं घर चालतं. बरोबर आहे. तुम्ही दिलेल्या पैशातनं मी माझं खाल्लं पिल्लं खर्च केले. आता तू मला उद्या म्हटलं नाही नाही तुझं हे घेतलेलं डिसिजन मला नाही आलं, माझे घेतलेले पैसे परत द्या, भाऊ कुठनं देऊ? त्यापेक्षा बाबा भीक दे. हे बाबा हे परत नाही मिळणार. कारण भिकाऱ्याला कोणी नॉन रिफंडेबल असतात ना. मदत नॉन रिफंडेबल आहे म्हटल्यानंतर त्याला वाद येतात. हे सरकारकडनं शिकलो नाही का. मोठमोठ्या जाहिराती करायच्या खाली सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. भिकेला टॅक्स पण नाही. आणि नाही नाही, भिकेला टॅक्स असं नाहीये. मी लोकांना कशाला बाबा तुला 1च रुपये दे पण तू परत नको मागू. तो खर्च करून बसल्यानंतर तू परत मागायला तर कुठनं देऊ? पण तुम्ही इतर वेळा जॉब वगैरे काय करत नाही? माझ्यासारख्या माणसाला कोणी जॉब देईल? माझ्यासारख्या माणसाबरोबर कोणी धंदा करेल? आणि करायच्या वेळेस केलं ना, भरपूर केलं. कळलं का? भरपूर केलं. कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर कामं करत असताना लाळ किती चाटावी लागली ते आम्हाला माहिती आहे, आम्ही भोगलंय. कळलं का? कॉर्पोरेट कंपन्या काय करतात काय नाही हे मला सगळं माहिती. मला खूप धिंड काढायची. मला तर आहे ना, मी यांची नस ओळखलेली आहे. मला यांचा एवढा तमाशा करायचा ना महाराज की विचारता सोय नाही.
कॉन्ट्रॅक्टरकडनं ते व्हेंडर घेतात, व्हेंडरकडनं एक पार्ट जरी चुकीचा आला तरी तो रिफंड. हां, एखादी गाडी तू घेन त्याच्यात मॉडेलमध्ये खराब आलं तर ते अख्खं रिफंड करतात का? व्हेंडरकडनं यांना अख्खं 100% रिफंड पाहिजे, पण यांचं प्रॉडक्ट खराब निघालं तर वॉरंटीमध्ये म्हणजे फक्त रिपेअर करून देतात, अख्खं का नाही रिटर्न देत? हां, यांना यांच्या व्हेंडरकडनं 100% यांना गरज आहे, अपेक्षा आहे की आम्हाला 100% क्वालिटीज मिळाली पाहिजे. मग तुम्ही तुमचा माल विकता त्यावेळेस का नाही नको ते? मी जर तुझ्याकडनं घेताना नियम लावतोय तर तुला देताना पण माझे नियम तेच असले पाहिजेत. घेतानाची पॉलिसी वेगळी, देतानाची पॉलिसी वेगळी. तुमच्या बापाची पेंड आहे का? आणि हे बापाची पेंड ह्याच्यासाठी झाली कारण की सरकार हातबल आहे. जनतेचं पोट भरण्यासाठी उद्योगपत्यांशिवाय देशाला हे वालीच नाही अशा भूमिकेत सरकार आहे. सरकारने त्याच्यात कुठं काय आज असं सरकारने बक्षीस ठेवा ना की ह्या वर्षात एकही वेंडरची कंपनीच्या विरोधात कंप्लेंट आली नाही, तो अवॉर्ड ठेवा. बघू किती कंपन्यांचा येतो की एकही वेंडरचे पैसे थकीत नाहीत. हां, आज जे मालवाहू ट्रक वगैरे दिसतात, आता ते ट्रक वगैरे चालवणारा माणूस एज्युकेटेड माणूस ट्रक चालवेल का? डिप्रिसिएटेड ॲसेट आहेत, त्याच्यात इन्व्हेस्ट करेल का? नाही करणार. एक अशिक्षित माणूस असतो, त्याच्यावर ओव्हरलोड माल कोण भरतं? कंपन्या भरतात. हां, फाईन कोणाला मारला जातो? ट्रकवाल्याला मारला जातो का? हां, आज या सरकारी कंपन्या गाड्या भाड्याने का घेतात? उद्या नुकसान झालं तर गाडीवाल्याचं, त्यांना काय फरक पडत नाही. मेला तरी ड्रायव्हर मिळेल, तो ड्रायव्हरला सॅलरी द्यायची गरज नाही, त्याला पुढं पेन्शन द्यायची गरज नाही. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जबाबदाऱ्या झटकतायत ना. हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ही जबाबदारी झटकण्याची सगळ्यात मोठा फॉर्म्युला आहे. हां, सामान्य नागरिकाला जॉब मिळत नाही. आज खूप लोकांकडनं मला असे पण लोक येऊन भेटून गेले, म्हणे पंडित म्हणे मी अशा ठिकाणी काम करतो, 8,000 रुपये पगार आहे. म्हटलं काय 8,000 रुपये पगार असू शकतो का आजच्या तारखेला? परवडतं वय 8,000 रुपयात काम करतो. म्हटलं का? म्हणे आता आम्ही गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टर थ्रू लागलेलो आहे, काम व्यवस्थित आमचं दिसलं ना तर गव्हर्नमेंटमध्ये आम्ही परमनंट होणार आहे. परमनंट कधीच होणार नाही, कळलं का? पब्लिकला फसवलं जातं की तुम्हाला पुढं परमनंट होईल. त्याला 8,000 रुपये दिला जातो आणि गव्हर्नमेंटकडनं 20,000 रुपये घेतले जातात. गाजर दाखवलं, 20,000 रुपये घेतले जातात. अशी सगळी प्रकरणं माझ्यासमोर आहेत. मी तर अजून सुरू नाही झालो. महाराज माय नागडं करून यांना पळवलं ना तर एका बापाची अवलाद नाही. सगळे पुरावेत माझ्याकडं, सगळे पुरावेत. महाराज पळले ना तरी महाराज पळू शकणार नाही, अशी अवस्था करून ठेवीन मी अख्ख्या सरकारची आणि अख्ख्या सिस्टीमची. नागडा करून पळवीन यांना अख्खं. एवढे पुरावेत आणि एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहेत. आणि सगळी जनता, एक या देशामधला असा एक माणूस नाही की त्याला सरकारने ठगलं नाही. सरकार किंवा कॉर्पोरेट कंपन्या घोडात लावतात. आज आपण मोबाईल विकत घेतो, वर्षभरानंतर फ्री अपडेट येतं. फ्री अपडेट आल्यानंतर तू चेक कर, आपला मोबाईल हळूहळू स्लो केला जातो. आणि टी व्ही, घरातला टी व्ही सुद्धा गुगल आणलाय. हे उद्या तो गुगल टी व्ही पण डॅमेज करतील. AC पण गुगल आणलाय, त्याला कोड टाकावं लागतं. त्या AC चालू करायच्या आधी तुम्हाला OTP येतो तरच AC चालू होतो. म्हणजे तो AC पण हे उद्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डॅमेज करणार आहेत, कंट्रोल करतील. बरोबर आहे का चूक आहे? अशा परिस्थितीत सगळ्याच गोष्टी, तुझ्या हातात असलेला मोबाईल सुद्धा कंट्रोल होत असेल तर अवघड आहे. अवघड आहे ना, ही गोष्ट खूप घातक आहे. काय फ्युचर आहे संतोष पंडितांच्या या अजेंड्याचं? फ्युचर काय? जनतेचं भलं होईल, प्रयत्न करतोय. एकटा संतोष पंडित करेल, प्रयत्न करतोय मी. होईल हे कमिटमेंट देणारा मी राजकारणी नाही. मैं सब कुछ करूंगा, गॅरंटी है. का कुठे आहे? सबका विकास 2023 तक कोई भी बिना घर का नाही रहेगा. कुठे आहे? आणि यामध्ये संतोष पंडित कधीच पॉलिटिक्समध्ये उतरणार नाही. खोट्या कमिटमेंट देता येत नाहीत, त्यामुळे पॉलिटिक्समध्ये जाणार नाही. खोट्या कमिटमेंट मी कधी दिल्या नाहीत आणि मी कधीच देणार नाही. हां, फक्त एवढं आहे की मी जे करतोय ते प्रयत्न आहेत माझे. यश येईल की नाही येईल ते देवाला माहिती आहे. फक्त एवढं आहे, ह्याच्यात जनतेची साथ असली आणि जनतेने मला बरोबर मी सांगतोय त्या पद्धतीने समजून घेऊन कामं केली तर नक्की चांगलं होईल. आणि माझं चुकत असेल तर मला जनतेने त्याचा आवाज जरी दिला, कमेंटमध्ये रिप्लाय जरी दिला की नाही पंडित हे तुमचं चुकतंय, तर मी तिथं माफी मागून मागं पण येईल. जसं मी मनसेवर एक व्हिडिओ बनवला होता
की त्यांच्या रस्त्यावर फुटपाथवर असलेल्या शाखा दाखवल्या होत्या. त्याच्यात राम बोरकरांची जी शाखा आहे ना आपल्या नॉनस्टॉप चौकामधली, तर त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं आणि मला स्पष्ट सांगितलं, संतोष हे फुटपाथवर नाही आहे, फुटपाथपेक्षा आत आहे आणि हे प्रायव्हेट जागेत आहे. आणि ज्यावेळेस प्रायव्हेट जागेत हे दाखवल्यानंतर मी त्यांची माफी मागितली होती की नाही मी पण माणूस आहे अरे, माझ्याकडनं चुका होणार. पण मी चूक झाल्यानंतर मी तिथून माफी मागितली. मी त्याच्यावर ऑर्गन्स नाही झालो. आज मुरलीधर मोहोळांनी काल मी त्यांची जी काही कमान काढायला लावली त्याच्यावर त्यांनी येऊन जाहीरपणे माफी मागायची की नाही बाबा अरे संतोष माझ्या कार्यकर्त्यांकडनं चूक झाली असेल, पण मी बाबा जाहीरपणे याची माफी मागतो. कौतुक होईल ना लोकांचं त्यांच्याकडनं. पण तो माणूस माफी मागायला पुढे येत नाही आणि कार्यकर्ते खाली ट्रोल करतात, ही मगरुरी आणि मस्ती आहे. मग मी गप्प बसणार नाही. मग तुला मस्ती माझ्यात पण आहे, बघू कोण जाते. पण आज स्वतःहून आला माणूस, स्वतःहून आला की नाही संतोषने ती कमान काढायला लावली, हे खूप चांगलं आहे, ॲप्रिशिएट केलं. मी म्हणत नाही माझं ॲप्रिशिएट कर, पण नाही बाबा आज एक सामान्य जनतेमधला संतोष पंडित नको म्हणू, एक सामान्य जनतेने 4 शब्द सांगितले प्रशासनाला, आम्ही त्याची दखल घेतली आणि आम्ही आमची कमान काढली. कार्यकर्त्यांकडनं चूक झाली त्याच्याबद्दल मी माफी मागतो. मी ॲप्रिशिएट करीन की मुरलीधर मोहोळांनी आज एवढा मोठा माणूस असून सुद्धा आज जनतेची माफी मागायला पुढे आला. मी ॲप्रिशिएट करीन. बरोबर आहे का चूक आहे? मी गिरीश बापटांच्या बाबतीत गिरीश बापट, मुक्ता टिळक यांच्याबरोबर मी काम केलेला माणूस आहे. मी माझ्या मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात मुक्ता टिळकांची डेथ झाली. मी गिरीश बापटांवर पण टाकली, बापट साहेबांवर पण टाकली होती, पण ते फेसबुकवरची ती पोस्ट माझ्याकडनं मे बी चुकून डिलीट झाली. पण मुक्ता टिळकांवर टाकलेला होता माझा शब्द की बाबा मी ज्या वेळेस पण मुक्ता टिळकांना भेटायला जातो त्या सामंजस्याने विषय समजून घेतात आणि तो विषय ते मार्गी लावतात. त्यांची डेथ झाली त्यावेळेस पण मी शोक व्यक्त केला होता. पण प्रॉब्लेम असा आहे की मी ज्या हद्दीमध्ये राहतो तिथं गिरीश बापट पण राहत होते, मुक्ता टिळक पण राहत होत्या. आमच्याकडनं आम्ही त्यांना जाऊन कुठला प्रॉब्लेम सांगितला तर ते सामंजस्याने समजून घ्यायचे आणि ते सोडवायचे आणि काय सोल्युशन सांगतोय ते पण ऐकून घ्यायचे. पण आजच्या लोकांना वेळच नाही महाराज. संतोष पंडित हे बीजेपीचे विरोधक आहेत का? मी राजकारणाच्या विरोधक आहे. कळलं का? तुम्ही राजकारणामध्ये ज्या खोट्या कमिटमेंट, फॉल्स कमिटमेंट देता त्या मान्य नाहीत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं कोणीतरी म्हणतं मी शिवसेनेचा आहे, कोणीतरी म्हणतं मी काँग्रेसचा आहे, कोणीतरी म्हणतं मी बीजेपीचा आहे. जनतेमधलं कोण म्हणणार की मी जनतेतला आहे? आणि मला असं वाटतं की कधीतरी तुम्हाला संतोष पंडित असं झालं असेल की जरा ओव्हर करतात बरं का. पण एक नक्की आहे या सगळ्यामध्ये, ह्या पॉडकट्ट्यानंतर मला लक्षात आलेली गोष्ट की माणूस सच्चा आहे. तो त्याच्या मार्गाने चालला आहे, तुम्ही त्याच्यासोबत राहा किंवा त्याच्याशिवाय तो काम करतो आहे हे मान्य करायलाच पाहिजे. आणि माझ्या आयुष्यात असा एक मित्र आहे, त्याचं मला कमाल वाटते. हां, अर्थात मी पुढच्या वेळेला असा कुठला महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर तुम्हाला बोलवीन. पण मला फार आनंद झाला की आज पॉडकट्ट्यावर मी कुठल्या तरी पब्लिक फिगरला, इन्फ्लुएन्सरला किंवा फक्त जनतेचे काम करणाऱ्या कुठल्या तरी माणसाला नाही भेटलो, तर मी संतोष पंडित नावाच्या खऱ्या माणसाला भेटलो आणि सच्च्या माणसाला भेटलो. तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील संतोष पंडितांबद्दल, म्हणजे तुम्ही त्यांच्या व्हिडिओवर करतच असाल, माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला संतोष पंडितांकडनं काय अपेक्षा आहेत, त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पंडित, ह्या कमेंट्स तुम्हीसुद्धा वाचा आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी फायदा झाला तर नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पॉडकास्ट करण्याच्या 2 गोष्टी, 2 कारणं महत्त्वाची. एक म्हणजे त्यांच्यातला माणूस दाखवणं आणि दुसरं म्हणजे फिजिकल सोबत त्यांना कधीतरी मिळावी, यासाठीचा एक छोटासा पॉडकट्ट्याचा प्रयत्न होता. पंडित, थँक्यू. तुम्ही माझ्या याच्यावर पॉडकट्ट्यावर आलात आणि आम्हाला वेळ दिला, तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू.